नमस्कार रसिको, कसे आहात? आपण सर्वजण काळजी घेतातच आहात ना? ही करोनाची महामारी मला वाटतं आता पुढल्या महिन्यात संपेल असं वाटेल, अनलॉक होईल. परंतु ब्रह्मांडकट्टा कधी थांबलेला नाही. तो अनलॉकमध्ये देखील चालू आहे. आणि ह्या अनलॉकमध्येच देखील आपण आज नवीन एक कार्यक्रम सादर करतोय. आजचे कार्यक्रमाचं शीर्षक आहे ते आभाळ भीष्माचं होतं. आजचे मान्यवर पाहुणे आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता आणि कादंबरीकार अशा विविध चतुःसत्र भूमिका पार पाडणारे आजचे मान्यवर पाहुणे श्री अशोक समेळजी. मी कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव यांना मी विनंती करतो की त्यांचं आपण कट्ट्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आणि स्वागत करूया. सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. त्यानंतर आजच्या मान्यवर पाहुणे श्री अशोक समेळ यांचं मुलाखत घेणार आहेत आंतरराष्ट्रीय चित्रकार श्री विजयराज बोधनकर आणि ते कट्ट्याचे विश्वस्त देखील आहेत. मी राजेश जाधव यांना विनंती करतो की त्यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. एक चांगली दोन दिग्गज कलाकारांच्या याच्यातून चांगली मुलाखत आणि चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतील. धन्यवाद राजेश जाधवजी. हे नेहमीच सर्वांच्या पाठीशी उभे राहतात आणि ब्रह्मांडमध्ये नाही तर पूर्ण ठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास प्रसिद्ध आहेत आणि ते नेहमीच आपला माणूस म्हणून हे करतात. सर्व रसिक प्रेक्षकांसाठी नेहमी पाठीशी उभे असतात आणि नवीन कलाकारांना अतिशय ते चांगले जोमाने पाठिंबा देतात. असे हे आमचे राजेश जाधव, आपला माणूस. सर नमस्कार. सर 21 व्यावसायिक मराठी नाटकं, 9 प्रायोगिक नाटक, 2001पेक्षा अधिक भागांचं लेखन, तर चित्रपटांसाठी 6 कथा व पटकथा लिहिलेल्या आहेत. मराठी नाटकं तुम्ही म्हणालात, पण सरांनी 27 नाटकं गुजरातीसाठी लिहिलेले आहे. भाऊ सारूच आहे सर. ही कशी काय कल्पना गुजरातीची किंवा गुजराती ही भाषा कशी काय अवगत झाली तुम्हाला? શું છે મિસ્ટર બોધનકર, હું નાનપણથી ગુજરાતીમાં રહું છું, એટલે મારા ઘણા મિત્ર છે આ ગુજરાતી છે. એટલે શું થયું, કાંતિ મળિયા, મરાઠીत बोलतो होता, कांती मळिया हे दिग्गज गुजरातीचे दिग्दर्शक आणि अभिनेते होते. तर त्यांचं आणि माझा 80 साली परिचय झाला. पुत्रकामेष्टी नाटकात मी नाट्यसंपदेच्या पणशीकरांच्या काम करत होतो, ते दिग्दर्शन करत होते. आणि मी जेव्हा लेखक झालो तेव्हा माझं पहिलं नाटक मराठीतलं मी जे नाटक लिहिलं होतं पिंजरा, पद्मा चव्हाण होता, ते नाटक कांतीबाई मडियांनी गुजरातीमध्ये काचिंडो नावाने केलं आणि मी जो केलेला रोल होता तो त्यांनी केला. हा मला मोठा अभिमान होता. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यावेळी सांगायची म्हणजे तेजपालला गोवाले टँकला जो प्रयोग होता, त्या प्रयोगाला माझ्या नाटकामध्ये पद्मा चव्हाण काम करायच्या, म्हणजे महाराष्ट्राचे मर्लिन मनरो म्हणायचे त्यांना. आणि त्यांच्याबरोबर ते मी आणि काशीनाथ घाणेकर पण त्या पहिल्या प्रयोगाला हजर होते. कारण काशीनाथ घाणेकर पिंजरा या माझ्या नाटकाचे विलक्षण फॅन होते आणि माझे जवळचे मित्र होते. सो એ આનંદ है. એટલે મને ગુજરાતી ઘણું આવડે છે અને પછી ગુજરાતી નાટક લખતા ગયા. ગુજરાતી એટલું નાટક જ નહીં લખતા ગયા, હું ગુજરાતીમાં કામ पण કરેલા છે. मराठीमध्ये एक एन्काउंटर नावाचं मी नाटक लिहिलं होतं. मी नाटक लिहिलं होतं, नाटक चंद्रकांत बर्वेंचं होतं, मी दिग्दर्शन केलं होतं. पण त्या नाटकामध्ये जो मराठीमध्ये चीफ मिनिस्टरचा रोल प्रभाकर पणशीकरांनी केला होता, तो गुजरातीत मी केला होता. म्हणजे એટલે એનો ડાયલોગ હજી યાદ છે મને. અરે ભલ ભલજ તે ઉઠાવ્યા છે, આ પણ ઉઠી જશે. શું સમજો છો મને? કાલની છાપામાં વાર્તા આવશે, વિરોધી પક્ષની ચાલમાં સીએમનો છોકરો જેલમાં, કોઈ પણ વાલ વિનય વાકા કરી શકાય મારા. શું સમજો બોધનકર તમે? सर ग्रेट ग्रेट. ही नाटकात एक सीएम ची भूमिका करता करता गंमत आहे. गुजराती ऑडियन्स हा फरक खूप लवेबल आहे आणि गुजरातीला खरा ऑडियन्स आजही आहे नाटकाला. त्या कोरोनामुळे आपण थोडेसे हतबल झालोत, पण इतका प्रेमाने कलाकारांवर प्रेम करतात की
ज्या पद्धतीने ते मला शिव्या द्यायचे तिथून, विलन आहे हा चीफ मिनिस्टर, आणि मी जेव्हा उतरायचो तेव्हा मला रस्ता करून द्यायचे. "अरे, अरे आपला सीएम आवी गया, चलो याने रस्ता आपो, याने गाडी काढवा दो." हा हा एक एक त्यांचा खूप छान असा ऑडियन्स. आणि मग ती नाटकं लिहित गेलो, त्यांना आवडत गेली आणि मग ती झालं, माझ्यातून घडलं ते. नाटकामध्ये सीएमची भूमिका करता करता कधी प्रत्यक्षात आपल्याला सीएमची भूमिका करावीशी वाटली नाही का? नाही, काय आहे राजकारण आमचा कलाकारांचा विषय ना. आम्ही आपल्या टीका-टिप्पणी करतो, नाही असं नाही. एक टीका-टिप्पणी एक आपण सामाजिक भान आहे म्हणून करतो. कुठल्याही राज्यकर्त्यावर करायची म्हणून करत नाही. चांगलं व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, एवढीच आपली प्रामाणिक इच्छा आहे. सर, आपल्याला पुरस्कार पण बरेच मिळालेले आहेत. तो तो नशिबाचा भाग आहे. सर, आपण सर, आपल्याला पुरस्कार मिळालेले भरपूर पुरस्कार आहेत. ते महत्त्वाचे पुरस्कार मी वाचतो. दिवंगत मामा वरेरकर पुरस्कार डोंगर म्हातारा झाला नाटकासाठी 1984. नाट्यदर्पण पुरस्कार डोंगर म्हातारा झाला नाटकासाठी 1984. दिवंगत जयवंत दळवी पुरस्कार कुसुम मनोहर लेलेंसाठी 1996. नाट्यदर्पण पुरस्कार कुसुम मनोहर लेलेंसाठी 1997. राज्य शासनाच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील उत्कृष्ट लेखन पुरस्कार पुन्हा कुसुम मनोहर लेलेंसाठी 1997. गुजराती नाटक सुगंधनू सरनामू लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 100 दिवसात 100 प्रयोग. हे महत्त्वाचा पुरस्कार आहे. काय लिम्का बुक. गुजराती नाटक रात्री शो व्हायचे पूर्वी शनिवार रविवार. नंतर हळूहळू जैन मंडळं वाढत गेली, तसे ते रोज प्रयोग व्हायला लागले. पण 100 दिवसात 100 प्रयोग हा माझ्या नाटकाने रेकॉर्ड केला. ते नाटक प्रचंड आवडायचं आणि सकाळ संध्याकाळ प्रयोग असायचे त्याचे. हा एक आणखीन रेकॉर्ड पण होता. ते विविध ठिकाणी असायचे सकाळी की विविध ठिकाणी वेगवेगळ्या थिएटरला. सकाळी बऱ्याचशा महिला मंडळ वगैरे आहेत, त्या बायका सकाळचे प्रयोग दुपारचे असे. आणि ते छान प्रयोग करायचे. मोठे सगळे आर्टिस्ट पण होते. उत्तम नाटक होतं ते. दिवंगत आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ व कसदार नाटककारासाठी. मी अश्वत्थामा चिरंजीव ही पुरस्कार प्राप्त कादंबरी. ही कादंबरी आत्तापर्यंत एकूण 6 आवृत्त्या संपलेल्या आहेत. 7वी आवृत्ती आपल्याकडे आता थोड्याच कालावधीमध्ये, काही कालावधीमध्ये उपलब्ध होईल. परंतु या कादंबरीसाठी 3 विशेष महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद र वा दिघे पुरस्कार, उत्तर महाराष्ट्र साहित्य संस्था नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे मृत्युंजय पुरस्कार. आणि सरांना सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र स्वगतसाठी कऱ्हेचे पाणी हा आचार्य अत्रेंचा पुरस्कार मिळालेला आहे. तो महत्त्वाचा यासाठी आहे कारण परखड आत्मचरित्रासाठी तो पुरस्कार आहे. आणि माझ्या आत्मचरित्रामध्ये मी काही लपवलेलं नाही. जे काही मी आहे तसं मी लिहिलेलं आहे. खरं आत्मचरित्र आहे. खरं आत्मचरित्र म्हणजे कशासाठी उगाचच काहीतरी मला स्वतःला ग्लोरीफाय केलं नाही. त्याच्यामध्ये आपल्या चुकांचं परिमार्जन कशा पद्धतीने करता येईल, एक पश्चाताप माणसाचा कसा होतो, अशा म्हणजे अनेक जसं गोष्टी. आहे तसं जसं आहे तसं या पद्धतीने आत्मचरित्र लिहिलेलं म्हणजे आहे. एक सिनियर माझ्या आर्टिस्ट फैयाज पण म्हणाल्या की इतकी आत्मचरित्र वाचली, तुला जवळून पाहिलं, पण हा परखड पुरस्कार जो जे लिहिलंय असं आत्मचरित्र मी वाचलं नाही. म्हणजे हा माझा आनंदाचा क्षण आहे खऱ्या अर्थाने. सर, माझा एक प्रश्न आहे हं. की अश्वत्थामाने घवघवीत यश मिळवलं. काही महिन्यांपूर्वी आपण पनवेलला एकत्र जमलो होतो हो हो आणि तिथे आपण भीष्माचं जे अभिवाचन केलं. तर माझा प्रश्न असा आहे की ते आभाळ भीष्माचं होतं, ही कन्सेप्ट किंवा भीष्मावर अश्वत्थामानंतर भीष्मावर का लिहावंसं वाटलं आणि लिहिताना कुठल्या भावना होत्या? आम्हाला ऐकायला, आमच्या रसिकांना नक्की ऐकायला आवडेल ते. नक्की नक्की मला सांगायलाही आवडेल रसिकांना की कधी कधी माणसानं काय झालं. 21 वर्ष संशोधन करून मी अश्वत्थामा लिहिली. महाभारताचे 18 खंड, जवळजवळ म्हणजे 18,000 पानं त्याच्या संदर्भामधली, अश्वत्थाम्याच्या संदर्भातली आणखीन माहिती, संशोधन, असं करून अश्वत्थामा इतकी वर्ष लिहिलं. आणि मी असं म्हटलं की आता ह्याच्या पुढे महाभारत लिहायचं नाही. त्यामुळे माझ्याकडचे 18 खंड मी एका लायब्ररीला देऊन टाकले आणि गप्प बसलो. म्हटलं आता परत महाभारताच्या वाटेला जायचं नाही, म्हटलं लिहायचं नाही.
आणि मग मी इतर रामायणामध्ये कुठे डोकावलो, रावण लिहावासा वाटला, पण मग नाही लिहावासा वाटला. सामाजिक कादंबरी म्हटलं, लिखाण करणारे खूप मोठमोठे लेखक आहेत. त्यांनी प्रचंड कार्य करून ठेवलं आहे. म्हणजे माझ्या बालपणापासून मी वाचले त्या सगळ्या लेखकांनी. आणि पुन्हा त्याच्यामध्ये मी नवीन आत्ताचं काय पिढीचं लिहू, तर आता आत्ताच्या पिढीचा माझा अभ्यास तेवढा झालेला नाही आहे. तो जर झाला तर मी एखादी आजच्या पिढीवर कादंबरी लिहीन किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्सवर कादंबरी लिहीन. त्यांच्या मनामध्ये डेफिनेटली सायकॉलॉजी त्यांच्यावर लिहीन. पण तसं काही नाही. आणि मग काय करायचं? असं नाटक एक 1918ला लिहिलं होतं मी. म्हणजे 2015ला अश्वत्थामा झाली आणि 2018ला मी गुजराती नाटक लिहिलं, संभव असंभव. ते पण उत्तम गाजलं. 100 प्रयोग झाले त्याचेही. तुडुंब चाललं होतं ते नाटक. कोरोनामुळे बंद पडलं. ते करताना काय करायचं? म्हणून मी तर तो दिवसही सांगतो. थोर शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉक्टर रमेश मासेलकर हे माझे बालमित्र. आम्ही वर्गात एका बाकावर अरे वा, बसायचो. अतिशय छान हे आठवण सांगितली. तर त्यांच्याकडे दरवर्षी गणपती येतो आणि गणपतीच्या 5व्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असते. तर माझे काही मित्र म्हणाले, की "अरे, आपण दरवर्षी चुकवतोय, तर यावर्षी जायचं." पण ते बाकीचे मित्र गळाले. एक माझा मित्र नेहमीच माशेलकरांबरोबर असतो, शहा म्हणून, तो अमेरिकेत असतो, तो येतो नेमका. आणि मी 5 सप्टेंबर 2019ला रमेश माशेलकरांच्या घरी गेलो. लवकर पोचलो होतो मी. त्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो. असे दोघंच त्यामुळे होते, पाहुणे यायचे होते त्याच्याकडे. त्यामुळे त्याला भरपूर वेळ होता. 1 तासभर असे एकमेकांना मिठीत घेऊन छान गप्पा मारल्या. आणि थोड्या वेळाने मग मोठमोठे शास्त्रज्ञ वगैरे तिथे यायला लागले, पुण्याचे त्याचे जे काही प्रतिष्ठित आहेत. मग मी आपल्या एका बाजूला जाऊन एका कोपऱ्यात बसलो आणि गणपतीकडे पाहत बसलो, रमेशच्या गणपतीकडे. आणि बघता बघता एक असं सडन स्ट्राईक झालं, की वेड्या अशोक, गणपतीने साक्षात्कार दिला म्हणा. अर्थात माझे कुठल्याही गणपती दूध पित नाही हे सांगतो, पण असं काहीतरी एक फील आलं मला, की अरे वेड्या अशोक, तू अश्वत्थामा लिहून महाभारताचा शेवट लिहिलास, पण त्याची सुरुवात कोण आहे? अरे त्याच्या सुरुवातीशिवाय महाभारत तुझं पूर्णच होऊ शकत नाही. मधलं मला काही घेणं देणं नाही आहे. त्याची सुरुवात पाहिजे. मग सुरुवात कोण? महाभारत कोणामुळे घडलं? महाभारत घडलं भीष्मांमुळे. क्या बात आहे. भीष्म नसते तर महाभारत घडलंच खरंय, नसतं. महाभारतातलं आज आपण ज्या संस्कृती आणि संस्कारात वाढतोय, ते महाभारत आज आपण त्याच्यामध्ये आपल्या गेलो नसतो. आपलं वैभव आहे. महाभारत, रामायण ही महाकाव्य आहेत. हे आपलं वैभव आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. आणि मग मी निघायला झालो. 7-1 वाजले, वेळ झाला. रमेश आला जवळ. "अरे काही नुसतंच एकटा बसले?" म्हटलं. "रमेश, मी एक आता अश्वत्थामाचं प्रकाशन रमेश माशेलकरांच्या हस्ते झालं. स्वगतचं प्रकाशन पण माझ्या मित्राच्या हस्तेच केलं मी. का तर मला एक त्याच्यावर माझी भक्ती आहे आणि एक प्रेम आहे, तर त्यांनी करावं असं मला वाटतं. आणि मग मी म्हटलं, "अरे मला एक विषय सुचला, भीष्म." "अरे वा," म्हणाला, "एवढा तू स्पॅन लिही म्हणाला, "महाभारत तुझ्या डोक्यात आहे आत्ता." तर मी म्हटलं, "डोक्यात नाही आहे, परत वाचलं पाहिजे." मग मी जेव्हा निघालो बाणेरून, त्याच्या घरून येता येता, आणि माझ्या डोक्यामध्ये पितामह भीष्म सुरू झाले. आणि ते घरी आल्याबरोबर पहिल्यांदा मी आलो, कागद काढले, काही कोणाशी बोललो नाही, लिहिलं, "श्री, आजचा दिवस चांगला आहे. अरे वा. हं, हे आभाळ, ते आभाळ फक्त भीष्माचं होतं." सुरुवात अशी झाली. सुरुवात आपली अशी झालेली आहे. अश्वत्थामाचा प्रयोग देखील आपल्या ब्रह्मांडमध्ये झालेला होता. सांजस नेय ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये. अतिशय सुंदर स्वगत आणि सुंदर असं मनोगत व्यक्त केलेलं होतं अश्वत्थामाचं सरांनी. अतिशय तो आवाज भारदस्त आणि असा खूप अजूनही ती छान आठवण अशी आहे थँक्यू. अश्वत्थामाबद्दल. धन्यवाद. सर, दुसरा एक प्रश्न असा होता की आता आपण नवीन याच्याकडे नवीन युगामध्ये आहे, परंतु आजही आपण कादंबरी किंवा पुस्तक लेखन हे हाती लिहिता. त्याच्या मागचं हे काय? काय, मी अशिक्षित आणि अडाणी आहे. कारण हे नवीन ह्याचं जे काही त्याचे पेशन्स नाही आहेत मला. हे बटन दाबलं तर तेवढं लक्षात ठेवलं तर मला फोन घेता येतो, उचलता येतो.
टायपिंग अलीकडे मी मराठी शिकलो आहे नुकताच, त्यामुळे अनेक चुका करतो. त्यामुळे मला स्वतःला अशिक्षित आणि अडाणी लिहायला आवडत नाही, मनापासून सांगायचं. जी भाषा आपण बोलतो, मग गुजराती असेल, मराठी असेल, ती भाषा शुद्ध बोलली पाहिजे. त्या त्या पद्धतीने त्या भाषेचा इकडे-तिकडे लहेजा होऊ शकतो. पण त्याचं जे काही आपण जेव्हा प्रकटीकरण करतो, तेव्हा यावी अशी एक माझी बेसिक ही चुकीची असेल कदाचित कल्पना. त्यामुळे मला हे टाइप करणं जमत नाही आणि तेवढे पेशन्स नाहीत मला. पण आता अश्वत्थामा देखील 780 पानांची कादंबरी आहे जवळपास. अश्वत्थामा 600 वगैरे 680 वगैरे आता जवळ. भीष्माची देखील तेवढी भीष्माची 790 पानं झाली. परवाच मी परंतु- भीष्माचं पर्व संपवलं सगळं. परंतु ती 700 पानं देखील आपण आजही हाताने लिहिता. हो 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 अशी मला 7 दोणे 14 7 त्रिक 21 आणि या आधीची 3000 3,500 पानं मला लिहायला लागली. अश्वत्थामाची तेवढीच लिहिली. ते एवढी अशी मोठी मोठी चवडी होतात, त्या अशा असतात, त्या रद्दीत टाकवत नाहीत. काय करायचं असं वाटतं. आणि मग ती 3000 पानं लिहून झाली की त्याच्यातनं परत सॉर्ट आउट करून त्याच्यात 3 व्हर्षनं करावं लागतं आणि मला आता शेवटचं लिहिताना मला अनेक वेळा वाटलं 5 परत त्याची काही प्रसंगाची 5-5 व्हर्षन केली मी, की नाही समाधान होत, हे अजून आलं पाहिजे असं होत आहे. म्हणजे आपण की जिथपर्यंत मनाला पटत नाही पटत नाही तिथपर्यंत किंवा- हा. लिहित राहू. माझ्या प्रेक्षकांना ते जवळचं वाटलं पाहिजे, त्यांचं वाटलं पाहिजे. जसं अश्वत्थामाला आज मला तरुण मुलांचे फोन येतात, कॉन्व्हेंटमधल्या मुलांचे फोन येतात, मुलींचे फोन येतात, की त्यांना अश्वत्थामा आवडला म्हटल्यानंतर, अरे तू काय करतोस असं विचारल्यावर मी सर 10वीची परीक्षा दिली आणि मी कॉन्व्हेंटला असूनही मला अश्वत्थामा सोडवली नाही. मी 2 रात्रीत वाचली. एखादी जोशी साहेब एक 90 वर्षाची बाई जेव्हा रात्री अश्वत्थामा वाचल्याशिवाय झोपत नाही, त्याच्यापेक्षा तुम्हाला आशीर्वाद मोठा क्या बात काय आहे. असेल. कादंबरी अतिशय सहज आणि सुंदर लिहिलेली आहे. Yes. धन्यवाद. सर माझा एक प्रश्न आहे. हे. मगाशी बोलता बोलता आपण गणपतीचा रेफरन्स दिला, दूध. हो, दूध. पण मला असं वाटलं की जेव्हा तुम्ही माशेलकर सरांच्या घरी गेलात आणि त्याही गणपतीच्या काळात, हो हो आणि आपल्याला तो एक गणपती बाप्पानी डोक्यात ते भीष्माचा एक रंग टाकून दिला. हो. मला असं वाटतं की गणपती बाप्पा खरंच बुद्धीची देवता आहे. बुद्धीची देवता आहेच हो. आणि म्हणूनच व्यासांनी गणपती बाप्पांना लिहायला बोलवलं. अगदी खरं, कारण काय, गणपती बाप्पांचं जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती प्रचंड आहे प्रचंड. आणि त्यामुळे व्यासांना सांगताना देखील म्हणजे भीती वाटायला लागली की हा लिहून आधीच पूर्ण होतोय. हो, तर 3 वर्ष महाभारत लिहिलं गणपतीने. म्हणजे माझ्याकडे याचे रेफरन्स आहेत सगळ्याचे. अच्छा. बरोबर. तर माझा प्रश्न, जसं महाभारत, आता आम्ही भीष्माविषयी ऐकायला फार आतुर आहोत, कारण पनवेलच्या कार्यक्रमात आपण जे काही अभिवाचन केलं तो अंगावर रोमांच तर आलात, पण एक चित्रकार म्हणून मला त्यावेळेस आपल्याला चित्रकार म्हणावंसं वाटलं की आपण ते चित्र उभं केलं आणि ते चित्र आजही डोळ्यासमोर आहे. इतकं ते सुस्पष्ट आणि अगदी असा एक नाटक समोर उभं Yes, राहतंय. एक नाटककारा- भीष्मांचं चित्र डोळ्यासमोर उभं Yes, राहतंय. एक नाटककाराचा आवाज. तर माझा प्रश्न असा आहे सर की महाभारत हे तरुण पिढींसाठी फक्त कथा आहे की मानसशास्त्र आहे? महाभारत हे तरुण पिढीसाठी एक इतिहास आहे आणि तो इतिहास आहे, याचे पुरावे आपल्याकडे आहेत. ज्या कुणाला त्या संदर्भामध्ये माहिती हवी असेल, कारण आत्ता मी जर त्याच्यावर बोललो तर ते फार विषयांतर हो, हो, होईल आणि हो. विषयाच्या बाहेर जाईल. माहिती आहे. पण तो इतिहास आहे बरोबर. आणि तो आपल्या भारतीय लोकांचा इतिहास आहे, ज्याच्यामध्ये कुठला धर्म वगैरे सांगितला नाही आहे. अगदी खरं आहे. हां, पण तो इतिहास आहे आणि तो भारतामध्ये घडला आहे. म्हणजे आज जर तुम्ही म्हटलात की कुठे घडला, तर कुरुक्षेत्र आज आहे. बरोबर. कुरुक्षेत्रावर भगवद्गीता जिथे कृष्णाने सांगितली, ते ज्योतिसार नावाचा जो स्पॉट आहे तो आजही आहे. ते केळीचं झाड आजही आहे. भीष्म सरोवर आजही आहे, ज्या भीष्म सरोवरामध्ये अर्जुन, जेव्हा भीष्म म्हणतात की अरे मला तहान लागल्या, मला पाणी दे, दुर्योधनाची माणसं धावतायत, सैनिक धावतायत, पाण्याचे घडे घेऊन, अर्जुना मला पाणी हे नाही चालणार आहे, मानवांचे कुठलेच उपभोग मला चालणार नाहीत. मग तो जो बाण मारून त्यांनी बाण अगदी गंगेच्या इथे मारून जे पाणी काढलेलं आहे, ते सरोवर भीष्म सरोवर कुरुक्षेत्रामध्ये आजही आहे.
याचं संशोधन मी केलं. हस्तिनापूर कुठे, इथे मी 21 वर्षाच्या अश्वत्थामाचं जे संशोधन केलं त्याच्यात या गोष्टी सहजतेने मला मिळत गेल्या. म्हणजे कादंबरी लिहिता लिहिता आपण त्या प्रत्यक्ष ठिकाणांशी पण भेट स- दिलेली हो, आहे. भेट दिली आहे. आणि मला आत्ताही बघताना असं त्याच्याबद्दल मी नुसती तुम्ही वेगळी मुलाखत घेतली तर ती 2 तास बोलेन मी. तो एक वेगळा विषय होईल. सर, आता आम्हाला आमच्या रसिकांना ब्रह्मांड कट्ट्याच्या आणि नक्की, समस्त नक्की, महाराष्ट्रातली नक्की. रसिक याला जोडले गेले. तर भीष्माच्या कादंबरीमध्ये जे भीष्माचं एकूणच कथानक आहे किंवा भीष्माचं स्वभाव, स्वरूप आणि त्याचं जगणं, ते आम्हाला आमच्या रसिकांना ऐकण्याची इच्छा आहे. जरूर. भीष्मांची यातून- व्यक्तिरेखा आणि जे भीष्मांचं आत्ता येत आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काय राहील त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असले तर ते तुम्ही मला विचारा. मला आठवलं तर मी सांगेन. हं, आता बऱ्याच जणांचा एक असा हे येतो की भगवद्गीता त्यांना दिसताना अशी मोठी वाटते, अशी वाटते, वेगवेगळे स्वरूप असतं. तर ती भगवद्गीता, इतकी मोठी भगवद्गीता युद्धामध्ये सांगितली गेली का? त्याच्यावर माझं उत्तर आहे हो, सांगितली गेली. कारण कृष्ण आणि अर्जुनाचं जे संभाषण झालं ते संस्कृतमध्ये आणि ते श्लोक याची वेळ ड्युरेशन फक्त 45 मिनिटात सांगितलेली आहे भगवद्गीता. आता त्याचा विस्तार करत, त्याच्यावर संशोधन करत, त्याच्यावर मराठीमध्ये अनेक प्राकृतामध्ये लिहित भगवद्गीता वाढत गेली. जसं महाभारताचे व्यासाने 24,000 श्लोक लिहिले होते जयग्रंथामध्ये, ते वाढत महाभारत त्यांचे शिष्य सौती आणि वैशंपायनांनी 1,00,000 केले. मुळामध्ये महाभारतामध्ये एक गणित आहे. मार्गशीर्ष अमावस्येला जर युद्ध सुरू झालं तर मार्गशीर्ष अमावस्येच्या वेळेला जे ग्रहांचं कॉम्बिनेशन पडलं होतं ते ग्रहांचं कॉम्बिनेशन कधी कधी पडतं आहे त्याचा अभ्यास करणारे अत्यंत विद्वान पद्माकर विष्णू म्हणजे पद्माकर वर्तक, पविवर्तक. तर पविवर्तक आणि स्वयंभूमध्ये सगळे त्याचे डिटेल्स दिले आहेत. ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी वाचावं. आणि अर्धवट ज्ञानावर घडलंच नाही, हे नाही, ते नाही, अशी चर्चा करू नये. आपण आधी ज्ञान घ्यावं कुठल्याही गोष्टीचं, मला असं म्हणायचं. म्हणजे त्यावेळचे ग्रह ताऱ्याची स्थिती आणि ती वेळ आणि आता अशी वेळ काय होती, आता कसं असं आहे त्याचा बघा, अभ्यास त्या केला का? ग्रहाचं कॉम्बिनेशन होतं असं काढलं. आज भीष्म उत्तरायणामध्ये कृष्णाशी बोलतायत की मी या दिवशी दक्षिणायनाला पडलो तेव्हा हे ग्रह पडले होते आणि आता ते इतके झाल्यानंतर ते उत्तरायणात गेले होते, इतके ग्रह पडले. आता गंमत ती आहे, मी पुढे त्या प्रोसेसमध्ये येताना सांगतो तुम्हाला की ते दिवस आणि त्याचं गणित. भीष्म फार, तुम्ही सत्यनारायणाची जी सहस्त्र नामावली वाचतात ती भीष्मानी सांगितलेली आहे. हां, ते सत्यनारायण पूजेला वाचतो आपण. ते प्रत्येकाच्यात सहस्त्रनामावली, विष्णू सहस्त्रनामावली जी भीष्मांच्याकडून आलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक चमत्कार आहेत. चमत्कार आजही होतात ज्ञानेश्वरांपासून ते आज मितीपर्यंत. आपले सिद्धिविनायकाला लागलेली देवळातली रांग काय सांगते, वारकरी पंथातले ज्ञानेश्वरीला लागलेली रांग काय सांगते, भिंत चालवणं म्हणजे काय, हे वेगवेगळे अनेक चमत्कार, अनेक विषय वेगवेगळ्या पद्धतीने गेल्यात. श्रद्धा तुमची कुठपर्यंत आहे, विश्वास कुठपर्यंत आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. मी अंधश्रद्धा म्हणत नाही, मी श्रद्धा म्हणतो. परत म्हणजे हा श्रद्धेचा भाग असून त्याचा श्रद्धेचा, ज्यांचा श्रद्धा नाही आहे त्यांनी ह्या बाबतीमध्ये चर्चाच करू नये. पहिली गोष्ट, तुम्हाला जर खरंच विश्वास असेल, त्याच्यात माहिती गोळा करायची असेल तर तुम्ही त्याचा आधी वाचन करा, अभ्यास करा, पूर्णत्वाला येऊन तुम्ही त्याच्यावर प्रश्न विचारा. नक्कीच. असं मला आता बेसिकली वाटतं सगळ्याला. आम्ही आतुरतेने वाट पाहतो वाचूया आजच्या भीष्म ते वाचूया. माझ्या रसिक मित्रांनो, ते आभाळ भीष्माचं होतं. ह्या आभाळाची सुरुवात, आपण म्हणतो महाभारत एक घडलं त्याला 5,500-6 हजार वर्ष झाली, पण ह्या आभाळाची सुरुवात 7,000 वर्षापूर्वी झाली. 7,000 वर्षापूर्वी या महाभारताची नांदी झाली. आणि मग नांदी झाल्यानंतर जो पहिला पुरुष आला तो होता भीष्म. तो 8वा वसू होता, भीष्म होता. आता कादंबरी माझी जी आहे ते आभाळ भीष्माचं होतं. जी कादंबरी लिहून टाईप होऊन सगळी तयार आहे आणि ती कादंबरी आपण कोरोना गेल्यावर सगळ्यांना, आपल्याला मी आत्ताच आमंत्रण देतो, यायचं आहे. कारण त्याचं प्रकाशन सोहळा आपण ठाण्यातच करणार आहोत.
कारण मी साजे सगळे प्रकाशन सोडे गडकरी रंगायतांना केले, तेव्हा मी आत्ता आमंत्रण पहिलं देतो आणि तुम्हाला भीष्माचार्यांच्या म्हणजे माझ्या या कादंबरीच्या गाभारात नेतो. गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर काय इतर काही चर्चा आहे, काही माहिती आहे ती मी तुम्हाला देतो आणि त्या त्या दिवशी काय काय कसं घडलं आणि ते रिलेशन कसं होतं. तर आपण तुम्ही आता माझ्याबरोबर चालायचं आहे आभाळाच्या गाभाऱ्यात. भारतीय महायुद्धाचा आज 9वा दिवस संपला. दोन्हीकडचं सैन्य शिबिरात गेलं. एक निशब्द शांतता पसरली होती. काळोख सगळं आभाळ घेरत होता. महायोगी भगवान श्रीकृष्ण आपल्या भव्य शिबिरातून अत्यंत निर्विकारपणे गवाक्षातून कुरुक्षेत्राच्या त्या भयान रणांगणाकडे स्तब्धतेने पाहत उभा होता, अत्यंत अलिप्तपणे. एवढ्यात त्याच्या शिबिरात त्याचा मित्र श्रेष्ठ पराक्रमी सात्यकी 5 पांडवांना घेऊन आला. येताना बाहेरून खात्री करून आला, कृष्णाच्या शिबिराभोवती दुर्योधनाचे हेर तर फिरत नाहीत ना. कृष्ण हसून सगळ्यांचं स्वागत करून म्हणाला, अरे या रे या, हे शिबिर माझं आहे, अभेद्य आहे. इथे दुर्योधन काय, त्याचं चिलटं सुद्धा आत येणार नाही. सर्वांना त्याने बसायला आसनं दिली आणि त्यांच्यासमोर हसत हसत बसला. सावळ्या कृष्णवर्णीय रंगातून त्याचे पांढरे शुभ्र दात बासरी वाजवत होते. त्याला पाहून सर्वांनी एक दीर्घ उष्ण श्वास घेतला. तसा कृष्ण अधिक खेळकरपणे प्रसन्न हसला आणि त्या गंभीर वातावरणात वाऱ्याची एक शीतल झुळूक सर्वांना सुखावून गेली. त्याचं हसणं त्या थंडीतल्या कडाक्याच्या प्रचंड गारठ्यातही सर्वांना एक आश्वासनाची ऊब देऊन गेलं. किंचित का होईना पण पांडव सात्यकी हसले. तसा कृष्ण म्हणाला, बोल राजा युधिष्ठिरा, चिंताग्रस्त दिसतोयस, तुझं श्रेष्ठ मी काय करू. तसा युधिष्ठिर काळजीयुक्त स्वरात म्हणाला, पितामह भीष्म गेले 9 दिवस विलक्षण अद्भुत पराक्रम करून आपली आणि आपल्या सैन्याची प्रचंड हानी करते. या माझ्या वृद्ध पितामहांकडे पाहणंही मला शक्य होत नाही. त्यांचे डोळे फक्त अग्निरूपी बाण ओकतायत, बाण. तसं कृष्ण हसून म्हणाला, पितामह भीष्म हे त्यांचं कर्तव्य आणि पराक्रम प्रामाणिकपणे करतायत. तुम्ही त्यांचे शत्रू आणि विरोधी पक्ष म्हणून ते तुमच्याबरोबर लढतायत. तुम्ही त्यांचे नातू आहात म्हणून ते लढत नाहीये. याला योद्धा म्हणतात, जो सर्व नाती विसरून युद्ध करतो. शत्रू जरी आपला नातू असला तरी पितामह तुम्हाला क्षमा करणार नाहीत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर पितामह म्हणून लढतात. अरे भावना मेल्याशिवाय बाणामध्ये अग्नी येणार कुठून. तो अग्नी तुमच्या बाणात आला ना, तो प्रत्यक्ष इंद्राला जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्यात पांडवांच्यात आहे. तिथे भीष्म घेऊन काय बसलायत तुम्ही. कृष्ण एवढं बोलला तरी युधिष्ठिराचा निराशेचा सूर कायम होता. मला पुन्हा वनात जाण्याचे विचार येतात. भीष्मांशी युद्ध करणं आम्हाला यापुढे शक्य नाही. त्यापेक्षा त्यांच्या प्रदीप्त बाण अग्नीवर उडी मारून मी मृत्यूला सामोरं जाईन. मी तसं नाही केलं तर उद्या सर्वनाश अटळ आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व याच विचाराने तुझ्याकडे आलो. कृष्ण आता काय करायचं. अरे आज 9वा दिवस संपला युद्धाचा, तरी पितामह. कृष्णाने एक वर सगळ्यांकडे पाहिलं, हसला. ते त्याचं हसणं त्याच्याच मैत्रीच्या नात्याने बोलणाऱ्या पार्थसारथी कृष्णाचं नव्हतं. एवढ्यात कृष्ण बोलू लागला. त्याचा धीर गंभीर स्वर आभाळातल्या खोल गाभाऱ्यातून येऊ लागला. तो स्वर परमेशाचा होता. युधिष्ठिरा, सत्य आणि धर्माला स्मरण करून युद्ध करणाऱ्या माझ्या धर्मपुत्रा, तुम्ही 4 भाऊ, हा सात्यकी, राजा द्रुपद, त्याचा पुत्र धृष्टद्युम्न, मत्स्यराज विराट इत्यादी अनेक राजे हे तुमच्याकडे आहेत आणि ते जिंकण्यास अत्यंत कठीण आहेत. या सर्वांमध्ये भीष्मांचा संहार करण्याची क्षमता आहे. पण पितामह हे गारुड या अर्जुनासकट तुमच्या डोक्यात पक्क बसलंय. जोपर्यंत तुम्ही पितामह या भावनेला श्रद्धांजली देत नाही, त्या नात्याला तिलांजली देत नाही, तोपर्यंत भीष्म हे गारुड आणि भारुड कधीच मरणार नाही.
तो पितामह भीष्म दुर्योधनाच्या खाल्लेल्या बेईमानी अन्नाला जागून अधर्माकडून युद्ध करतोय, त्याची जाणीव भीष्मानाही आहे. तो धर्मज्ञ सत्यवचनी भीष्म हे पण जाणतोय की हे सर्व युद्ध दुर्योधनानं द्यूत या फसव्या फाशावर आणि अनितीवर उभं केलंय. तरी तो आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करतोय आणि तुम्ही धर्माच्या पायावर उभं राहूनही अजूनही अनितीशी नातं जपताय, पितामहांना जपताय का? तर हा अर्जुन आणि भीम तुम्ही सगळे लहानपणी पितामहांच्या मांडीवर खेळलात. अर्जुनाने त्यांची दाढी ओढून तात म्हणून त्यांच्याकडून लाड करून घेतलेत. भीमाने त्यांच्या पाठीवर बसून घोडा करून खेळलाय म्हणून. अरे तुमच्या विषादाचं कारण हेच आहे युधिष्ठिरा. तुझा अर्जुन आणि भीम भीष्मांपेक्षा महान पराक्रमी असूनही त्यांच्याशी ते लढू शकणार नसतील, आपण योद्धा म्हणून कर्म पार पडणार नसतील, तर उद्या हा देवकीनंदन श्रीकृष्ण तुझ्या बाजूने रणांगणात उतरेल आणि भीष्मवध करेल. कृष्णाचं ते रौद्ररूप पाहून सर्वच भांबावले. तसा कृष्ण पुढे म्हणाला, स्वतःला तुम्ही कमी का लेखता? जरा या माझ्या गवाक्षातून बाहेर बघ युधिष्ठिरा. आजही कौरव सेनेच्या भडाग्नीच्या चिता आपल्या सेनेपेक्षा अधिक आहेत. आणि एक गोष्ट काळ्या दगडावरच्या रेघेइतकी स्पष्ट आहे, जोपर्यंत इच्छामरणी भीष्म रणांगणावर जिवंत आहेत तोपर्यंत तुम्हा पांडवांना विजयाचा राजमार्ग उघडणार नाही. तेव्हा आता तुझ्याकडे असलेल्या या सर्व महावीरांना विसर युधिष्ठिर, आणि उद्या भीष्माला मारण्यासाठी माझी योजना कर. आणि ते करायचं नसेल तर पांचालांच्या उपप्लव नगरीमध्ये या वीर अर्जुनाने घेतलेली प्रतिज्ञा त्याला आठवायला सांग. नसेल आठवण तर मी आठवण करून देतो. हा अर्जुन तिथे म्हणाला होता की भीष्मवध मी करेन, तेव्हा त्या प्रतिज्ञेचं उद्या पालन कर. धनुर्वेद अर्जुना, उद्या भीष्मवध कर. आणि जर भीष्मवध उद्या करणार नसशील अर्जुना, तर तुझ्यासाठी हा कृष्ण रणात उतरेल आणि भीष्मवध करेल. तुम्ही पांडव जिंकावेत म्हणून मी भीष्मवध करणार नाही, तर भीष्म अधर्मी नीच व्यभिचारी कौरवांसाठी लढतोय म्हणून मी त्यांचा वध करेन. भीष्म उद्या मेलाच पाहिजे, कारण तो सत्यनिष्ठेपासून ढळलाय. साक्षात हिमालय आपल्या सत्यनिष्ठेपासून ढळलाय, तेव्हा त्याचं पतन उद्या आढळेल. कृष्णाचा तो महारुद्रा अवतार पाहून युधिष्ठिर लज्जित होऊन म्हणाला, क्षमस्व माधवा केशवा कृष्णा प्राणनाथा. मी पितामहांच्या पराक्रमाने हताश झालो होतो, पण आता नाही. जोपर्यंत तू आमच्याबरोबर आहेस तोपर्यंत यापुढे पांडव कधीच हताश होणार नाहीत. मात्र तुझा आशीर्वाद असाच राहू दे. प्रश्न एकच आहे, पितामह भीष्म हे इच्छामरणी आहेत. जोवर त्यांची इच्छा आहे तोवर ते रणांगण सोडून धारतीर्थी पडणार नाहीत. त्यावर उपाय काय माधवा? युधिष्ठिरा, कृष्ण धीर गंभीर आवाजात बोलू लागला, युद्ध सुरू होण्याआधी तू सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी कौरव सेनेकडे गेलास. तुझ्या मागोमाग आम्ही सगळे होतो. तेव्हा पितामह भीष्म म्हणाले होते, पुत्र युधिष्ठिरा, तुझ्या हिताचा सल्ला मी जरूर देईन, पण लढेन दुर्योधनाच्या बाजूने. तेव्हा त्या इच्छामरणी भीष्माला त्याच्या वधाचा उपाय तू विचारलास. तसे हसून ते म्हणाले, पुत्र, अधर्माचा वध झाल्याशिवाय धर्म जिंकणार नाही. तेव्हा ती वेळ येईल तेव्हा मी जरूर सांगेन युधिष्ठिरा. ती वेळ आत्ता आली असं नाही वाटत तुला? तेव्हा इच्छामरणी वधाचा उपाय विचारूया त्यांना. कृष्ण प्रसन्न हसला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तसा कृष्ण म्हणाला, तेव्हा आता आपण सर्वजण त्यांच्या शिबिरात जाऊ आणि त्या कुरुश्रेष्ठाचा, त्या कुरूंच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ स्तंभाचा सल्ला घेऊ. ते म्हणतील ती व्यूहरचना उद्या आपली असेल. तो महापुरुष महानात्मा सत्याग्रही भीष्म आपल्याला हितकारक असाच सल्ला देईल. तेव्हा आपण त्याच्या मृत्यूचा मार्ग आपण त्यालाच विचारूया. यात मला काहीच गैर वाटत नाहीये. आणि समजा त्याने नाहीच दिला तर युद्ध आहे, युद्ध होईल, उद्या भीष्म मरतील. आता सर्व विचार डोक्यातून काढा आणि सरळ मनाने भीष्माकडे चला. सर्व पांडव आणि सात्यकी यांनी आपल्या कवचाचा आणि शस्त्राचा त्याग केला. कृष्ण निशस्त्रच होता.
ते सर्व शिबिरातून बाहेर पडले आणि पूर्व दिशेला जिथे भीष्मांचं शिबिर होतं तिथे पायीच मार्गक्रमण करू लागले. कुरुक्षेत्रावर प्रचंड कडाक्याची थंडी पडली होती. रात्र काजळी होती. सर्वत्र धुकं पसरलं होतं. त्यातच दवबिंदू एखाद्या हिमनगासारखे टपकत होते. हाडात भिनणारी थंडी दात वाजवत होती. सर्वत्र भीषण असं काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. वातावरणात एक कोवट वास सुरू होता. त्यात कोल्हे कोई भेसूरपणे सतत सुरूच होती. वन्य श्वापदं एकमेकांच्या अंगावर गुरगुरत होती. त्यातच मेलेल्या माणसांच्या हाडाचा सौदा चालला होता. पृथ्वीवरील या कोलाहलात आभाळ निरभ्र कसं असेल? ते संपूर्ण अपशकुनी दिसत होतं. चंद्र डागळला होता. त्याला मोठं खळं पडलं होतं. एरवी चमचमणाऱ्या तेजस्वी तारका तेल नसलेल्या दिव्याच्या वातीसारख्या फडफडत होत्या. सर्व झाडं चिडीचूप उभी होती. वारा झाडांना हलवत होता, पण झाडं इतकी गोठून गेली होती की त्यांची पानखिळीच बसली होती. या निसर्गाच्या सर्व अशुभाचा अर्थ एकच होता. काहीतरी विलक्षण अशुभ घडणार होतं. कुणीतरी महारथ महाबलाढ्य योद्धा उद्या युद्धात धारतीर्थी पडणार होता. कोण? भीष्म की अर्जुन? सर्वत्र स्मशानवत शांतता होती. फक्त पायरव होता तो कृष्ण आणि वीरांचा. बाकी घनदाट स्तब्ध काळोख सर्वत्र पसरला होता. त्यात नियती भीष्मांच्या शिबिराकडे सरकली याची माता गंगेला कल्पना आली नाही. गंगा माता शांतपणे वाहत होती अविरत. भीष्म त्यांच्या शिबिरात शांत झोपले होते आणि झोपेत ते स्वप्न पाहत होते. स्वप्न बघता बघता त्यांचा चेहरा आकसला होता. स्वप्नात त्यांना यमुना नदीचा काठ दिसला. त्या काठावरून एक विलक्षण देखणी स्त्री आंबा आपले काळेभोर नेत्रातून आग ओकत चालली होती. तिच्या सुंदर धनुष्याकृती भुवया आकसल्या होत्या. गोरा सुंदर चेहरा करपटून रापट झाला होता. तिच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलानिशी धरतीला कंप सुटला होता. तोंडानं ती त्वेषानं पुटपुटत होती, सूड घेईन भीष्मा, तुझा भयानक सूड घेईन म्हणून ती कठोर तपश्चर्याला बसली. दिवस मास आणि वर्ष उलटत होती. तिची एकाग्रता व्यग्रता भंग पावत नव्हती. एक दिवस तिचं साध्य साक्षात तिच्या समोर उभं राहतं. रुद्र महादेव तिला प्रसन्न झाले आणि म्हणाले, अंबे वर माग. तिने वर मागितला, भीष्मवध. महादेवाने तिला तो वर दिला, पण या जन्मासाठी नाही अंबे, तर हा वर पुढल्या जन्मासाठी आहे. अंबे, पुढल्या जन्मी तू स्त्री म्हणून जन्माला येशील, पण नंतर पुरुषत्व प्राप्त होईल तेव्हा तुला हा काशीकन्या अंबेचाही जन्म आठवेल आणि तुझं इति कार्यही भीष्मवध आठवेल. असं म्हणून रुद्र महादेव अंतर्धान पावले. अंबेला भीष्मवधाची एवढी घाई झाली होती की तिने ताबडतोब जंगलातून लाकडं आणून मोठी चिता रचली आणि जळत्या चितेत क्षणाचाही विलंब न लावता भीष्मवध असं मोठ्याने ओरडून उडी घेतली. पांचाल नरेश महाबलाढ्य राजा, दुर्योधनाला द्रुपदाला मूल नव्हतं. पांचाल नरेश महाबलाढ्य राजा, द्रुपदाला मूल नव्हतं. त्याने महादेवाची उपासना केली आणि अंबेने द्रुपदाच्या पोटी शिखंडी म्हणून जन्म घेतला. भीष्माने कूच बदलली तेवढ्यात त्यांच्या सेवकाचे हळुवार शब्द त्यांच्या कानावर पडले, पितामह, 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 श्रीकृष्ण आणि पांडव आपल्या दर्शनाला आले आहेत. श्रीकृष्णाचं नाव घेतल्यावर भीष्म पटकन उठले. गवाक्षातून सहज आभाळात पाहिलं. मध्यरात्रीचा 1चा सुमार होता. ठार काजळ रात्र होती. दूताला त्यांनी बाहेर पाठवलं. स्वतः उठून शिबिराच्या दाराशी आले आणि आलिंगन देऊन कृष्ण पांडवांचं स्वागत केलं आणि म्हणाले, आज स्वयं नारायण या भक्ताला भेटायला आला. नारायणा म्हणत त्यांनी कृष्णाला आलिंग दिलं. पांडवांना पोटाशी घेतलं आणि बसायला आसनं दिली. सर्व बंधूंनी भीष्मांना शिरसाष्टांग नमस्कार घातला तेव्हा सर्वच पांडव हळवे झाले होते. त्या भरतश्रेष्ठ कुरूंचा महास्तंभ असलेल्या भीष्मांचा पांडवांनी सन्मान केला आणि त्यांना शरण गेले. तसा तो महाभाऊ भीष्म म्हणाला, वार्ष्णेय कृष्णा आणि माझ्या लाडक्या पांडुपुत्रांनो, तुमचं स्वागत असो. तुम्हाला पाहून मला खूप प्रसन्न वाटतंय.
तुम्हाला आनंद देणारं कोणतं कृत्य मी आज करू? सर्व पांडव चपापले. कृष्ण मंद हसला तसे भीष्म पुढे म्हणाले, पुत्रांनो, ते कार्य कितीही दुर्घट असलं तरी मी माझ्या सामर्थ्यानिशी मनोभावे करेन. भीष्मांच्या त्या प्रेमपूर्वक बोलण्याने सत्यनिष्ठ युधिष्ठिर अधिक केविलवाणा झाला आणि दीनवाणा होऊन म्हणाला, सर्वज्ञ असलेल्या पितामहा, आमचा विजय कसा होईल तो सांगा. प्रजाजनांच्या जीवाला असलेला हा युद्धाचा धोका नाहीसा कसा होईल आणि आम्हाला राज्यप्राप्ती कशी होईल ते सांगा पितामह. आणि क्षमस्व पितामह, आपल्या वधाचा उपाय सांगा. त्याशिवाय आम्हाला विजय प्राप्त होणार नाही. कारण आपण नुसतेच महाभाऊ धनुर्धर नाही तर इच्छामरणी सुद्धा आहात. आम्ही रोज तुमच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी आक्रमण करतो, त्यासाठी बारीकशी जागाही शोधतो, पण मुंगीभर जागाही आपल्यातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आम्हाला देत नाही ना मोकळी जागा सोडत. कधी बाण भाल्यातून काढता, कधी सोडता तेही दिसत नाहीत. तेव्हा तुमच्या या बाण समूहाचं जाळं कसं तोडायचं पितामह, आणि तुमच्यावर विजय तरी आम्ही कसा मिळवायचा? गेले 9 दिवस तुम्ही या महायुद्धात बाणांचा यज्ञयाग करून अनर्थ मांडला आहात आणि पांडव सैन्य प्रचंड प्रमाणात मारता आहात. तेव्हा आम्ही तुमच्यावर विजय कसा मिळवायचा पितामह? आमचं कल्याण व्हावं असं नेहमी तुम्हाला वाटत आलंय ना, आजही वाटतंय ना. मग आमच्या विजयाचा मार्ग सांगा ना पितामह. शिबिरात एक नीरव शांतता पसरली. इतका वेळ पितामह आपल्यास दाट पापण्याचे केस डोळ्यावर ओढून पांढऱ्या शुभ्र दाट भुवयांची दाढीच्या पांढऱ्या शुभ्र केसांची हालचालही न करता शांतपणे युधिष्ठिराचं बोलणं ऐकत होते. कृष्ण असं सर्वच त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत होते. आता त्यांच्या दाट केसांच्या पापणीची हालचाल सुरू झाली. भेदक डोळ्याने त्यांनी युधिष्ठिराकडे पाहिलं. त्या डोळ्यात साचलं होतं पांडवांसाठी जगातलं सगळं मार्दव प्रेम, माया. आणि ते एकवटून म्हणाले, कुंतीपुत्र, अरे एक गोष्ट निश्चित आहे रे, जोपर्यंत युद्धात मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचा कोणत्याही रीतीनं जय होणार नाही. हे सत्य मी तुला आधी सांगितलं होतं. तरीही पुत्रांनो, माझा आता पराभव होणं हे तुमच्या विजयासाठी आवश्यक आहे. आता तो कसा कराल हे ऐका. एकतर मी रणांगणात असताना तुम्ही सर्वांनी माझ्यावर ताबडतोब प्रहार करा आणि तुमच्या मनास येईल तसे आघात करा. मी दुर्योधनाला आधीच स्पष्ट केलंय की मी एकाही पांडवाला युद्धात ठार मारणार नाही. तेव्हा तुमचा मृत्यू हा अशक्य आहे. तेव्हा तुम्ही सरळ आक्रमण करून माझा पाचाने मिळून वध करा. माझा वध झाला की तुमचा जय निश्चित आहे. मी नेहमीच माझ्या प्रतिज्ञेचा बागुलबुवा करून तुमच्यावर अन्याय केलाय पुत्रांनो. तेव्हा मी स्वतः माझ्या मरणाचा मार्ग सांगतोय आणि यात अधर्म नाहीये, धर्मच आहे. आणि हे मी आनंदानं मान्य करतोय. तसा युधिष्ठिर हात सोडून म्हणाला, पितामह, धर्म नाही आणि उपाय नाही आहे. तसे पितामह हसले, अत्यंत वेगळ्या विक्षिप्त अशा पद्धतीने. आम्हा कुणाला काहीच कळलं नाही ते असे का हसतायत. नंतर ते हळूच म्हणाले, अरे युधिष्ठिरा, आता ना मला एक नुकतंच स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नाने मला तुमच्या विजयाचा मार्ग दाखवला आणि मला उपाय सापडला. पुन्हा ते हसले आणि म्हणाले, परमेश्वरी योगायोगाचं मला कधीच आश्चर्य वाटलं नाही. बरोबर ना केशवा कृष्णा? कृष्ण हसला आणि मिश्किल नजरेनं भीष्माकडे पाहू लागला. भीष्म पुढे बोलू लागले, पुत्रा युधिष्ठिरा, युद्धापूर्वी मी घेतलेलं आणखीन एक वचन आहे. ते वचनही मी ज्याचं अन्न खाल्लं त्या दुर्योधनाला सांगितलं आहे. वचन असं की युद्धभूमीवर कुठल्याही स्त्रीशी, दुर्बळाशी, मात्या पित्याचा एकच पुत्र असलेल्याशी, तसंच अयोग्य पुरुषाशी मी युद्ध करणार नाही. त्यावर कुठलाही शस्त्रास्त्र सोडणार नाही. तसंच ज्याचा ध्वज अशुभ आहे, अशुभ, त्याला पाहून मी कधीही युद्ध करणार नाही. क्षणभर एक शांतता पसरली. त्या स्तब्धतेचा भंग भीष्माचार्यांनी केला. युधिष्ठिरा, तुझ्या सैन्यात एक असा महारथ आहे ज्याच्या ध्वजाचा रंग स्त्रीचा आवडता रंग आहे, फिकट गुलाबी आहे.
सर्व एकदम ओरडले, शिखंडी. होय, शिखंडी. द्रुपद पुत्र पांचाळ शिखंडी. हा शिखंडी महारथ आहे. तसंच तो युद्धात द्वेष बाळगणारा शूर योद्धा आहे आणि विजय मिळवण्याच्या इच्छेने लढणारा योद्धा आहे. हा मागल्या पूर्वजन्मी स्त्री होता. काशीराज कन्या अंबा होता. अंबा. मागच्या जन्मी त्याचा सूड मी माझे गुरु साक्षात भगवान परशुरामाकडूनही पुरा होऊ दिला नाही. म्हणून रुद्र महादेवाची आराधना करून हा शिखंडी बनून माझ्या वधासाठी त्यांनी पुनर्जन्म घेतलाय. तो अग्निशिखा द्रौपदीचा ज्येष्ठ बंधू आहे आणि जिच्या वस्त्रहरणामुळे हा युद्धयज्ञ पेटलाय. बरोबर पितामह? जर शिखंडी तुम्हाला मारू शकणार नाहीये, शिखंडी कसा मारेल तुम्हाला? अर्जुनाने शंका व्यक्त केली. तो मला कधीच मारू शकणार नाही पार्था, पण तो मागच्या जन्मात स्त्री होता हे मी पण विसरू शकणार नाही. तसं त्याने कितीही माझ्यावर बाण सोडले तरी माझ्या शरीराला मुंगीचा चावाही होणार नाही. पण अर्जुना, त्याला तुझं कवच घालून माझ्या समोर उभा केलास आणि तू तीक्ष्ण बाण माझ्यावर त्याच्या आडून मारलेस तर त्या हल्ल्याने मी नक्कीच पराभूत होईल आणि धारातीर्थ पडेल. कारण स्त्री अंबा अथवा शिखंडीवर मी कोणत्याही प्रकारे प्रहार करणार नाही. तेव्हा शिखंडीला माझ्या समोर उभा कर आणि माझ्या लाडक्या अर्जुना, विना संकोच माझ्यावर बाण सोड आणि माझा वध कर. एक गोष्ट लक्षात ठेव पुत्रा, हा भीष्म युद्धात उभा असताना तो पराभूत होईल तो फक्त दोनच वीराकडून. एक पार्थ तू आणि दुसरा साक्षात नारायण भगवान श्रीकृष्ण. तुमच्याशिवाय या तिन्ही लोकात दुसरा कोणी असा योद्धा नाही जो मला पराभूत करेन. एकदा माझा पराभव झाला की नंतर सर्व पांडव सेनेनं एकत्र येऊन अधर्मी नीच कौरवांचा पराभव करा, पूर्ण संहार करा. त्या दुर्योधनाला मुळासकट उपटून टाका आणि हे अधर्मी युद्ध लवकरात लवकर संपवून मनुष्यहानी थांबवा रे. अर्जुना, कौरवांना कळू दे की अर्जुनाचे तप्त बाण द्यूताचे फासे खेळत नाहीत, तर मरणाहूनही वेदनादायक अशी धर्मज्ञ आग ओकतात आणि जीवही घेतात. तेव्हा हे कार्य उद्याच करा पुत्रानो. म्हणून भीष्म शांत निर्विकार झाले. स्तब्धतेचा श्वास घोटून गेला, कारण भीष्मानी स्वतःच आपल्या मरणाचा मार्ग आणि पांडवांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिल्याने सगळे चक्रावून गेले होते. त्या गोठलेल्या शांततेचा भंग युधिष्ठिराच्या हुंदक्याने मोकळा केला. तो लहान मुलासारखा स्पुंदून रडू लागला. पितामहाने उठून आपल्या जवळ त्याला घेतला आणि थोपटत म्हणाले, पुत्रा, अरे जन्माला आल्यापासून हा गांगेय देवव्रत फक्त देतच आलाय रे. पिता शांतनूचं ऋण फेडलं. माता सत्यवतीला, माझ्या पित्याला शांतनूला भेटवून मी भीष्म प्रतिज्ञा केली. राज्याचा लोभ मी कधीच ठेवला नाही. ब्रह्मचार्याचं पालन करेन. माते सत्यवती, तुझेच पुत्र कुरूंचे राजे होतील. मग मातेच्या पिताच्या पुत्रांचं पालन पोषण भरण शिक्षण करून चित्रांगद आणि विचित्रवीर्यांना मोठं केलं. चित्रांगद युद्धात मारला गेला. मग विचित्रवीर्याचं काशीराजा कन्यांशी विवाह लावून दिला. पण युधिष्ठिरा, मग धृतराष्ट्र, पांडू या त्यांच्या मुलांचं सर्व काही मी केलं. मग नातवानं तुम्हाला मोठं केलं, उत्तम संस्कार शिक्षण दिलं. तुमचं आणि कौरवांचं अति महत्वाकांक्षी कलह सोडवत इथपर्यंत आलो. या भीष्माने त्याच्या इच्छा मरणाच्या वरदानामुळे या वयाच्या 180व्या वयापर्यंत सर्वांना देतच आलोय रे, देतच आलोय. दिलं नव्हतं ते तुम्हाला रे, माझ्या लाडक्या पांडवानं दिलं नव्हतं ते तुम्हाला. ते आज माझ्या या आराध्य दैवताला श्रीकृष्णाला साक्ष ठेवून मी देतोय. हे माझे प्राण मी तुम्हाला देतोय. तसा सर्वांना हुंदका अनावर झाला. कृष्ण निर्विकार होता. तसे भीष्म पुढे म्हणाले, अरे पुत्रांनो, माझ्या लाडक्या नातवांसाठी हा त्याग या तुमच्या पितामह भीष्मानं करायचा नाही तर कोणी करायचं रे. भीष्मांच्या बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नव्हता, आवेश नव्हता, अथवा स्वार्थ त्यागाची भावनाही नव्हती.
होतं फक्त एका धर्मनिष्ठ आजोबाचं निर्वाज समर्पण, ते सुद्धा आपल्या धर्मनिष्ठ नातवांसाठी. असा आजोबा ज्याने कधीच कोणाकडून काही घेतलं नाही, फक्त दिलं दिलं दिलं. पाचही पांडव, सात्यकी सगळे महाभाऊ भीष्मांच्या पायावर कोसळले. कृष्णानं त्या महामानवाला, देवलोकीच्या 8व्या वसूला, प्रभासला हात जोडले. भीष्मानं मान वाकवून कृष्णाला वंदन केलं आणि सर्व पांडवांना सत्यकीला जवळ घेतलं, खूप जवळ. जणू काही ती शेवटची मिठी होती. आणि शेवटी म्हणाले, आणखीन एक गोष्ट सांगतो पुत्रांनो, मला माझ्या देहाविषयी विरक्ती वाटते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पिता शांतनूनं एक इच्छामरणाचा वर दिलाय. माझ्या इच्छेप्रमाणे मी जगेन आणि मरणही माझ्यात असंच असेल. पण आता नाही रे, नाही नाही, खूप सगळं रे, खूप सोसलं मी. दुःखाची मला एवढी आता सवय झाली ना की पुढे तुम्ही राज्यावर बसाल तेव्हा सुखाचाही मला उपभोग घेता येणार नाही. कारण माझ्या स्मरणकोशातली भूतं, माणसं, देव, दानव तिथंही मला स्वस्थ जगू देणार नाहीत. तेव्हा आता बस बस हे जगण्याचं पण मला आता कंटाळा आलाय. आता मला मरण वाढवायचं नाही आहे. आणि तुम्हालाही मी बजावतोय की तुम्ही माझं मरण वाढवू नका रे. पुत्र अर्जुना, एक गोष्ट लक्षात ठेव, मी जेव्हा सम्रांगणात पडेन ना पुत्र, मी सम्रांगणात पडेल तेव्हा माझी पाठ मात्र धरणीला लागता कामा नये, हे माझं वचन आहे. नाही लागणार पितामह. अर्जुन गंभीरपणा म्हणाला, नाही लागणार पितामह. युधिष्ठिराला पुन्हा हंबरडा फुटला. तसे भीष्म म्हणाले, उत्कट व्रत आचरणाऱ्या धर्म आणि कुंतीपुत्रांनो, उगाच धर्म अधर्माचा नातीगोती याचा विचार करून ऊट सूट रडत बसू नका. हे युद्धमुळे अधर्माच्या पायावर आहे. उद्या रात्री मी धारतीर्थी पडल्याचा आनंद साजरा करा आत्तापासून. जा आता, विजयी भव. रात्र खूप झाली आहे रे पोरानो, जाताना जपून जा बरं. असं म्हणून भीष्म पटकन पाठ फिरून उभे राहिले. ते अलिप्त होते. कृष्णाला, त्या महान भीष्माच्या पाठमोऱ्या आकृतीला, त्या अष्टवसू प्रभासला कृष्णाने हात जोडले, वंदन केलं. पांडव भीष्मांच्या शिबिरातून बाहेर पडले तेव्हा सगळे स्तब्ध होते. कुणीही कुणाशी बोलत नव्हता. आभाळ निरभ्र होत चाललं होतं, कारण ते आभाळ भीष्मांचं होतं. भीष्माचं होतं, ते भीष्माचं होतं. सर, मी मगाशी जे म्हणालो की आपण लेखक की चित्रकार, आज भीष्माचं जे चित्र आज आमच्या डोळ्यासमोर उभं केलं. आणि 180 वर्षाचे भीष्म त्यांच्या नातवांना सांगतायत, मला संपवण्यासाठी किंवा तुम्ही जिंकण्यासाठी मला असं मारा. सर, आम्ही धन्य झालो. येस. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की कादंबरीची सुरुवात कुठून करायची. हो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी नाटककार असल्यामुळे आणि नाटकाचा लेखक असल्यामुळे, नट असल्यामुळे माझं एक परमेश्वराचं देणं आहे ते की सुरू कुठून करायचं आणि त्याच्यात नाट्यमयता कशी. तर आता ह्या गाभाऱ्यातून मी सुरुवात केली. नांदीमध्ये मी अष्टवसू सांगतोय. अष्टवसूंना वशिष्ठांची गाय चोरली म्हणून शिक्षा झाली आणि त्यांना मर्त्य मानव युगामध्ये जन्म घ्यायला भाग पडलं. तेव्हा गंगेलाही शाप मिळाला, त्यामुळे गंगाही मानव योनीत आली. तर गंगेला ते म्हणाले की आम्हाला तुझ्या पोटी जन्म दे आणि लगेच मारून टाक. तर 7 पुत्र गंगेने जे मारले ते 7 वसू होते. वसू म्हणजे इंद्राचे अत्यंत जवळचे. वसू हे देवच आहेत. 33 कोटी, 33 कोटी असं कोटी शब्दाने 33 प्रकारचे देव आहेत. आपण त्यांना त्याच्या शब्द गणिताप्रमाणे ते शब्द वापरतो. तर त्यासाठी आणि 8वा जो राहतो प्रभास नावाचा, जो म्हणजे धर, धुरू, सोम, अनल
अनिल प्रत्युष प्रभास, जो प्रभास 8वा वसू आहे, तो 8वा वसू भीष्म आहे. हो. आणि प्रभास या माझ्या नॉव्हेलमध्ये प्रत्येक वेळेला येतोय, कारण बाकीचे 7 वसू त्यांचा अंश देत आहेत भीष्माला, तो आत्मा देतोय. अंशानं तो तिथे आहे कारण त्यालाही अंश त्यांनी दिलाय, पण त्याचा आत्मा भीष्म आहे. आणि माझा आत्मा तू पांघरलायस आणि तू इच्छा मरण मिळाल्यावर तू माझं मरण पण माझी शिक्षा पण वाढवतोस वसिष्ठांनी दिलेले. इच्छा मरण काय भीष्माने मागितलं नव्हतं, शांतनूने दिलं. शांतनूही महान तपस्वी होता, त्याचे वडील. म्हणजे त्यांनी वडिलांकडनं त्यांना आशीर्वाद मिळालेला होता इच्छा मरणाचा. आता हे जे आपण मगाशी सांगितलं की 7 वसू आणि 8वा प्रवास भीष्म, ह्या 7 वसू हे सुद्धा महाभारतामध्ये थोडंसं विषयांतर आहे होतं. ते नाही, वसूंचा तसा उल्लेख महाभारतामध्ये नाही आहे. माझ्या सुरुवातीला जे अष्टवसू आहेत, वशिष्ठांची नंदिनी नावाची गाय चोरली म्हणून वशिष्ठांनी त्यांना शाप दिला की तुम्हाला मानवांमध्ये जन्म घ्यावा लागेल, आणि मानवांमध्ये जन्म कोणाला नको आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराला मानवांचा जन्म घ्यायला सहसा आवडत नाही. ती अच्छा, म्हणजे हा त्याच्यामधून नंतर त्याच्यामधला एक नंतरचा भाग आहे. पण आता काय होतं, भीष्म 10वा दिवस युद्धाचा उजाडतो. आता इथून आपण कसे येतो बघा, 10वा दिवस युद्धाचा नेक्स्ट डे जेव्हा भीष्माने सांगितलं की मार, संध्याकाळवरून भीष्म शस्त्र तर टाकणार नसतात जोपर्यंत असा माणूस त्यांच्या समोर येत नाही. शिखंडीला समोर आण, शिखंडी 10 वेळा समोर येतो, पण शिखंडीला अडवायला मध्येच द्रोणाचार्य येतात, मध्येच अश्वत्थामा येतो, मध्येच दुःशासन येतो, मध्येच दुर्योधन येतो. त्यामुळे भीष्मांपर्यंत कोणा पोचूनच देत नाहीत त्याला. बरं, हे रात्री दुर्योधनाला सांगतो त्याचा दूत, त्याच्या बाहेर फिरत असतात की रात्री कृष्ण आणि हे भेटून गेलेत. तर दुर्योधन ठरवून टाकतो उद्या पांडवांना आपण मारणार, उद्या आपण युद्ध जिंकणार. म्हणजे पूर्वी ते जेव्हा प्रत्यक्ष भेटले तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा पाळत ठेवून त्यांची बातमी त्यांना सांगितली गेली, आणि मग आपण ते हो, म्हणजे दुर्योधनाचे सेनापती भीष्म. आता भीष्मांचं जरी दुर्योधनाकडून शरीर लढत होतं, द्रोणांचं शरीर लढत होतं, अश्वत्थाम्याचं शरीर लढत होतं, मन होतं पांडवांकडे, कारण धर्मनिष्ठ ते होते. हा, तो धर्मनिष्ठ म्हणून प्रत्यक्ष म्हणजे शरीराने कौरव सेनेमध्ये असले तरी मनाने पण त्याच वेळेला ते हेही विचार करत होते की नाही, मी याचं अन्न खाल्लंय, याचं मी माझ्या वडिलांना शांतनूला वचन दिलेलं असतं भीष्माने की मी तसा जाणार. आता हे विचार करण्यासारखे मी पुढे येतोय. पण भीष्म नसते तर महाभारत घडलं नसतं असं का म्हणतोय मी. जेव्हा भीष्माला राज्याभिषेक झाला त्याचा युवराज पदाचा, परशुरामांच्या कडून तो शिक्षण घेऊन आल्यानंतर 12 वर्ष तो गंगेकडे होता वशिष्ठांच्या आश्रमात. 12 वर्षानंतर जेव्हा गंगेने शांतनूला सोपवला आणि सांगितलं परशुरामांकडे याला शिक्षणासाठी पाठव, परशुरामांकडून शिकून आल्यानंतर त्याला युवराजाभिषेक केला. आणि त्याला जेव्हा कळलं की वडील आपले एका कोळिणीच्या प्रेमात सापडले. ती कोळीण त्या धीवराची मुलगी नाही, तिचाही बॅकग्राऊंड वेगळा आहे. ती एका राजाची मुलगी आहे, उपरिचर नावाचा राजा असतो, जो चेदी देशाचा राजा असतो, आणि त्याला एका अप्सरेपासून झालेली ती मुलगी आहे. असा तो इतिहास आहे सुद्धा. आणि सत्यवतीला पराशरांपासून व्यास झालेत. तो कथानकामध्ये परत उपकथानक नाही, उपकथानक नाहीच आहे. हे कथानक सगळं भीष्माशी निगडित आहे, भीष्मांशीच निगडित आहे, कारण ह्या कथानकाचा सगळा संबंध भीष्माशी आहे. पण जेव्हा सत्यवतींनी पुत्राला हे पाहिजे म्हणून भीष्माने प्रतिज्ञा केली की नाही, त्या देवाराला सांगतात की तू वाढल्यावर आहेस, तुझा पिता म्हणून धर्माने अधिकार आता आहे, तू म्हणतोयस ना की माझेच नातू आले पाहिजेत, तर हो येतील, तेच येतील, राज्यावर बसतील, सगळं होईल, तुला काळजी करायचं कारण नाही आहे. पण महत्त्वाचं असं आहे की ते झाल्यावर तो म्हणतो की तुझी मुलं काय करतील, तर ते म्हणतात मला मुलंच होऊ देणार नाही, कारण मी लग्नच करणार नाही, मी ब्रह्मचर्याचं पालन करेन. आता ब्रह्मचर्याचं पालन करीन हे म्हटल्यानंतरही भीष्माला एक संधी आली होती. जेव्हा पहिला चित्रांगद मरतो, आता इथे पुन्हा हा विस्तारवाद आला. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जसा चायना विस्तारवाद वाढवत आहे, आक्रमण करतोय बघा, आपण ह्या गोष्टी आजच्याशी बऱ्याच आजच्या काळाशी निगडित आहेत सगळ्या या गोष्टी. तसा विस्तारवाद
त्यावेळेसही होता. त्यावेळेसही होता आणि तो करण्याच्या संदर्भात चित्रांगण मेला. विचित्र वीर्य जो मेला तो त्या काशी कन्या 3 पळवून आणल्या होत्या त्यांनी, अंबिका आणि अंबालिका. तर अंबालिका आणि अंबिकेशी विचित्र वीर्याचं लग्न झालं, पण तो इतका कामवासनेने पछाडला होता की त्याच्यामध्येच तो मेला. चांगला होता दिसायला वगैरे, तरी तो त्याच्यात मेला. त्याच्यानंतर सत्यवती सांगते की आता त्या 2 मुली आहेत, म्हणजे 2 त्याच्या बायका आहेत, त्याच्याशी भीष्मा तू लग्न कर, कारण तुझ्या प्रतिज्ञेलाच अर्थ नाही आहे. अच्छा. आता प्रतिज्ञा तू केलीस ज्या गोष्टीसाठी ब्रह्मचर्य पालन, तीच गोष्ट मेली. मला आता मुलं होणार नाही कारण शंतनूही मेलेला आहे, तर मग तुला यांच्याशी लग्न करायला काय हरकत आहे? भीष्माने केलं नाही. जर भीष्माने लग्न केलं असतं तर महाभारत घडलं नसतं. का ते म्हणजे भीष्मांची मुख्य भूमिका आहे त्याच्यामध्ये. मुख्य भूमिका नाही, महाभारतच भीष्म आहे. भीष्माचं. आता काही स्वगत तुम्हाला सर वाचून मला एक दाखव. प्रश्न आहे हां. की आता हे जे हा एक प्रकरण म्हणूया आपण, आता आम्ही ते ऐकलं, पण या कादंबरीची सुरुवात, आता माझ्या समोर एक प्रश्न आला की मला आता ही वाचायची आहे, सरांचं प्रकाशन होईल तेव्हा मी नक्की ते विकत घेऊन वाचेल. आणि माझा प्रश्न असा आहे की या कादंबरीची सुरुवात एक लेखक म्हणून तुम्ही कशी केली आणि ती पुढे कशी जाते, हा माझा मनातला प्रश्न आहे. महत्वाचं असं आहे की आता हा आपण वाचला भाग, हा 10वा दिवस होता युद्धाचा. त्याच्यानंतर नाही, 9वा दिवस होता. 9व्या दिवसाची रात्र होती. भीष्माने वचन दिलं 10वा दिवस युद्ध सुरू आहे, भीष्म त्यांच्याजवळ कोणाला येऊन देत नाहीत. आता थोडंसं मी बोलतो, कोणाला जवळ येऊन देत नाहीत. संध्याकाळ होते, सूर्य पश्चिमेकडे जायला निघतो, तर भीष्म बघतात अजून कोण माझ्यावर येऊ शकत नाही, माझ्यावर पोहोचू शकत नाही. जे पोचतात त्यांना मी मारूनच टाकतो, कारण ते माझ्या बाजूला येत नाही. शिखंडी 10 वेळा एकटा येण्याचा प्रयत्न करतो, त्याला कोण ना कोणतरी अडवतोय. तर ते असं हे चाललं आणि मग युद्ध मला आज मारलं नाही तर मी काल आपण ठरवलं तर झालं काय, हा एक मनामध्ये त्यांचा विचार चालू असताना युधिष्ठिर इकडून चाललेला असतो. त्याच्याजवळ त्याला रथ, ते इथे युधिष्ठिरा इथे, अरे काय चाललंय काय तुझं? सूर्य अस्ताला जाण्याची वेळ झाली, आज जर मी मेलो नाही तर तुमचं काही नाही. बरं, भीष्मांची गोष्ट काय, पांडवांना मारायचं नाही, स्त्रीवरांना हत्या नाही, पण रोज 1,00,000 सैन्य ते मारतायत. ह्यानी भीष्म सगळं संपत. ज्या भीष्मानी आंबेसाठी 23 दिवस परशुरामांबरोबर युद्ध केलं आणि जिंकला, तो भीष्म असा हे युद्ध त्याच्या दृष्टीने काहीच नव्हतं. एकदा गंगा सांगते की भीष्माच्या डोक्यात येतं एक 8व्या दिवशी की परशुराम हे अस्त्र वापरू, त्याच्याकडे वसूची पण अस्त्र आहेत, ती वापरू. पण ती गंगा सांगते तुला वेळ लागलाय, नातवांवर तू हे अस्त्र टाकणार आहेस, मरतील ना पोरं. ते गंगेचं आणि त्याचं जे आहे ते खूप वेगळं आहे. आता मी माझ्या कादंबरीचं हे सांगतो, तुमचा प्रश्न काय महत्त्वाचा आहे सांगा. हां, तर हा 10वा दिवस येतो आणि मग अर्जुन जो येतो शिखंडीला पुढे करतो आणि अर्जुन जे बाण मारतो तेव्हा ते हसतात आणि म्हणतात आत्ता माझ्या अर्जुनाचे बाण मला लागतात. भाल्यासारखे बाण असे इथून आरपार घुसून मागे जेव्हा भीष्म नुसते बाणाच्या सगळ्या जाळ्याने पडतात मागे, मान लोंबकळती आहे त्यांची. 10व्या दिवशी जेव्हा भीष्म बाणशय्येवर पडतायत, मान लोंबकळलेला मानाला 3 बाणाची उशी करून अर्जुनच देतो आणि भीष्म पडता पडता बघतायत सूर्य दक्षिणेकडे चाललाय. तर दक्षिणायन म्हणजे सगळे अशुभ ग्रहांचं साम्राज्य आहे. तर दक्षिणायनमध्ये मी इच्छा मरणे प्राण सोडूच शकत नाही. दक्षिणायत ते प्राण सोडत नाहीत, उत्तरायण येईपर्यंत थांबतात. आता विजयराज, दक्षिणायन ते उत्तरायण हे अंतर आहे 58 दिवसाचं. 58 दिवस भीष्म बाणशय्येवर होते. या 58 दिवसातला दिवस आणि रात्र ते स्मरणकोशात जातात त्यांच्या, आणि हे 58 स्मरणकोश आहे ते आभाळ भीष्मांचं आहे. आता या 58 दिवसामध्ये पहिल्यांदा गंगा येते. मग ते भीष्मांच्या संदर्भामध्ये हे कसं झालं घडलं, जे मी आधी वसूंचं वगैरे सांगितलं ते संदर्भ दिले जातात. त्याच्यानंतर त्यांना भेटायला अंबा येते, परशुराम येत आहेत, सत्यवती येते. भीष्मांचं म्हणणं एवढं आहे की मी वरती जाताना रीता राहता कामा नये, कुरूंचा स्तंभ मी सगळं घेऊन भरलेल्या अवस्थेत मी गेलो पाहिजे.
आणि प्रत्येक आता कसं आहे की जे भीष्म जेव्हा इथे असतात आणि वनवासामध्ये 13 वर्ष पांडव आहेत, 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, तर 12 वर्षामध्ये पांडवांनी वनवासात काय काय केलं, कुठे कुठे काय केलं, ह्या सगळ्याचं भीम सांगतोय, अर्जुन सांगतोय, युधिष्ठिर सांगतोय, द्रौपदी सांगते. बरं, सगळे आता एक मी वाचतो त्याच्यात, तुला आणखीन काही वाटलं तर विचारा तुम्ही. आता काय तुमचा प्रश्न काय? 58 दिवसाचं आपण नंतर त्या कादंबरीमध्ये म्हणजे प्रत्येक दिवसाचं दिवसा कसं आहे, दिवसा भीष्मांना भेटायला सगळे लोक साधू सगळे सगळं भारत भेटायला येत आहे, सर्वसामान्य आशीर्वाद घ्यायला येतात की हा बाणाशेवर पडलेला हा शरपंजरी पडलेला आणि हसत प्रत्येकाला आशीर्वाद देतोय. आता रामराज्य येईल म्हणतात, कारण याचं राज्य येईल, आता युधिष्ठिराचं राज्य येईल. युधिष्ठिर लडबडलेला आहे म्हणून त्याला राजधर्म सांगतायत. जो राजधर्म म्हणजे युधिष्ठिराला अभिषेक करायला सांगतात, पहिला राजा हो तू. खऱ्या अर्थाने कुरुना आत्ता खरा धर्मनिष्ठ राजा मिळाला, कारण धृतराष्ट्राच्या आणि दुर्योधनाच्या ह्याच्यात ते राज्य होतं ते अधर्मी राज्य होतं. म्हणजे राजधर्माचं पालन केलं जाईल असं राजधर्माचं पालन करत. राजधर्म काय इथून सुरू होतो, जो राजधर्म आजही या कलियुगात अभिप्रेत नाही, महत्वाचा नाही आहेच, इथे आज आहे. तुम्ही हा भीष्मांचाच राजधर्म पाळतायत किती आणि तोडतायत किती, तो हिशोब तुम्ही करा. ते माझं लेखकाचं काम नाही आहे. राजधर्म मी सांगतोय तुम्हाला भीष्मांचा तोंडातून, तो बराच त्या प्रत्येक प्रकरणामध्ये म्हणजे राज्याभिषेक झाल्यावर भीष्माला कृष्णाच्या आज्ञेवरून ते सांगतात, व्यासांच्या आज्ञेवरून तो राजधर्म, आणि युधिष्ठिराला राजधर्म काय शिकवतात. आणि तो शिकवल्यानंतर राजधर्म जेव्हा सांगून संपल्यावर भीष्म काय म्हणतात ते एक बारकं स्वगत आहे, ते वाचून तुम्हाला दाखवतो. आता हे माझं हँडरायटिंग रिटर्न आहे, दोन आहे नाही का. एक थोडंसं हे हाताने लिहिलेलं असल्यामुळे बारीक सारीक आपल्या रसिकांसाठी काय पॉईंट हा. राजा युधिष्ठिरा. आता हा राजधर्म सांगून संपला आहे, सकाळचा दिवस आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याला सकाळी जे भक्तांना दर्शन देत आहेत ते, आणि संध्याकाळपर्यंत रात्र होईपर्यंत हे कार्य चालूच असतं त्यांचं. आणि राजा युधिष्ठिराला ते दिवसा जेव्हा येतो तेव्हा तो एक 10 वाजता 11 वाजता जेव्हा काही येतो तो संध्याकाळपर्यंत तो त्यांच्याकडे राजधर्म ऐकत बसलेला असतो. काय हां भीष्म म्हणतात, राजा युधिष्ठिरा, सूर्य झपाट्यानं पश्चिमेकडे चाललाय, सूर्यास्त होतोय, तेव्हा तू आता लवकर निघ, कारण आता तुला तुझा राजशकट नीट प्रामाणिकपणे हाकायचा आहे. काही अडचण आलीस तर ये, अन्यथा उत्तरायणाच्या दिवशी भेट. रडू नको पुत्रा, आत्ताच काय मी वर चाललो नाही, माझ्या स्मरणकोशाचे आणखीन काही दिवस बाकी आहेत. वर जाताना सगळी देणी फेडून जाणार आहे मी, तुझा हा पितामह भीष्म. उत्तरायण येईपर्यंत प्राण सोडणार नाही. आता न रडता जा, प्रजेसमोर रडका दिसलेला राजा चालेल तुला. राजाला प्रजेसमोर अश्रू ढळायचा अधिकार नाही पुत्रा. अरे तुला पुन्हा एक उन्मळलेलं साम्राज्य उभं करायचं आणि ते तू करशील याची मला खात्री आहे, विश्वासही आहे, आणि त्यात यशही मिळेल. हा माझा या भीष्म पितामहांचा तुला आशीर्वाद आहे, कारण माझे 5 पांडव कधी हरत नाहीत. तसा युधिष्ठिर मोठ्या कष्टानं उठला, मला चरणस्पर्श केला. हे भीष्मच सांगतात स्वतः. चरणस्पर्श केला, मानवर केली. तेव्हा तो माझा हळवा न तो युधिष्ठिर नव्हता, तो चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिर महाराज होता. कुरुश्रेष्ठ महाराज युधिष्ठिर म्हणून त्याच्याकडे बघून माझी बाण जर्जर छाती अभिमानाने फुगली. आशीर्वादासाठी मी हात वर केला. आशीर्वाद घेऊन सम्राट युधिष्ठिर निघून गेला. पण त्याच्यातला यमधर्म मात्र माझ्या हृदयात रेंगाळला, कारण मृत्यूदंड देणारा यमधर्म हा मनाने तसा हळवाच. ऐहिक अर्थानं उत्तरायणात भीष्म देह ठेवणार होते, पण त्याचा आत्मा मात्र युधिष्ठिराने पांघरला होता. भीष्मांचा परकाया प्रवेश युधिष्ठिरात झाला होता. भीष्मांचं ब्रह्मचर्य
त्यांच्या देहातच राहणार होतं, पण भीष्मांच्या इच्छेतलं कुरूंचा स्तंभ मात्र यापुढे त्यांच्या युधिष्ठिराच्या हातात सुरक्षित होता आणि त्या स्तंभाचा युधिष्ठिर कधीही धृतराष्ट्र किंवा दुर्योधन होऊ देणार नव्हता. कृष्णवर्णीय सांज हळूहळू आत येऊ लागली. माझ्या भक्तांची माझ्या दर्शनासाठी आतुर रांग वाट पाहत होती. त्यांना मी हाक मारली, या रे या या सगळे आत या. हा जो त्याचा जो भाग आहे. आता आणखीन एक मी स्वगत वाचतो. आता भीष्मांचे स्वतःचे विचार हे जे 58 स्मरणकोश मी म्हणतोय, त्यातले 50 स्मरणकोश भीष्मांचे हे सगळे त्यांच्या संदर्भातले संवाद आहे. आणि 51वा दिवस ते 58वी पहाट ही ते व्यासांबरोबर काढतात. का तर हे महाभारतातलं सगळं जे पूर्ण आहे, पुढच्या 36 वर्ष राज्य केलं पुढे. भीष्म गेल्यानंतर कृष्ण पण 36 वर्ष जगला आणि पांडवांचं राज्यही 36 वर्षच राहिलं. त्याच्यानंतर परीक्षितांनी केलं, ते राज्य पुढे चालू राहिलं. ठराविक वेळेला द्वापारयुग वगैरे संपला. हे सगळं ठीक आहे. तर आता इथून मी दुसरं एक करतोय की भीष्म म्हणतं, कुरुकुलाच्या मातीच्या बीजात मी एकटाच पार रुजून गेलोय. या तरुणपणातही ती माती सोडून वर यायची नाही, भोगायची फक्त. खरं तर तरुणपणात मी ती सहज टाकून देऊ शकलो असतो. पृथ्वी आणि स्वर्ग यांना एकाच पातळीवर आणायचा छंद मी लहानपणापासून जोपासला होता. पण पिताश्री, पितामह, प्रपितामह हे बिरुद मला किती सुंदर शोभून दिसतं नाही. माझं वात्सल्य दिवसेदिवस पिकत चाललंय, जे कुठल्याही मातेला मागे टाकेल. वैराग्याचा सामान्य आदर्श विकृत होणार नाही, हा या संस्कृतीचा दंडक मी निग्रहाने दंडक पाळलाय. जसा कुरुवंशाच्या वृद्धीचं प्रतीक मी आहे, तसाच विनाशाचंही प्रतीक मीच आहे. आंब्याच्या सुडाची धार एवढी तीव्र आहे की तिच्या मरणातही ती तीव्रता कमी झाली नाही, उलट शिखंडीमध्ये ती अधिक पेटती चूड घेऊन जन्माला आली. आंब्याचं माझ्या आयुष्यातलं स्थान जाज्वल्य आहे, कारण तिच्या सुडाच्या ठिणगीत युद्धाचा सारा अंगार मावलाय. शांतनूच्या लंपटपणाची पोकळी मी सोशिकतेनं भरून काढत आज पडलोय बाणशय्येवर. आता जीवनात ना वादळ, ना चांदणं, ना रडणं. तारुण्याच्या 3ऱ्या प्रहरी जीवनात येऊन भिडलेलं वादळ म्हणजे आंबा. यात माझा प्रेमभंग झाला नाही, पण तिचा कदाचित झाला असावा. पण आंबा सत्यवतीहून श्रेष्ठच आहे आणि मी कधीतरी तरुण होतो याची एकच खूण माझ्या जीवनात सापडेल, ती म्हणजे आंबा. आंब्याशी मी विवाह केला असता तर कदाचित वेगळं महाभारत घडलं असतं. देवाचं संचित फसलं असतं. माझा आदर सर्वांनाच आहे, पण दरारा कोणालाच नाही. ह्या त्यांच्या ज्या काही हे आहेत त्या महाभारतातले सर्व सूड शेवटी येतात ते माझ्या बाणशय्य भोवती. आंबा आणि मी, द्रोण आणि द्रुपद. आता इथे सुडाचं महाभारत मला आठवण करायची की सुडाचं महाभारत कसं कसं घडलं त्याच्याबद्दल, आणि या महाभारतातले हे सूड नक्की काय होते ते येतात माझ्या बाणशय्य भोवती. आंबा, मी, द्रोण, द्रुपद, कौरव, द्रौपदी कौरव, शकुनी, कुरुकुल भीष्म, अश्वत्थामा पांचाल, प्रतिशोध भयानक, म्हणजे जो शेवट आहे तो भयानक आहे महाभारताचा. प्रथम कुरुकुलाचा झाला. कुरुवंश हा जणू माझा गर्भच आहे. आता हे त्यांचं स्वतःचं त्यांनी स्वतःहून जे काही आपल्याला आपली जबाबदारी काय म्हणून एक जो वडील माणूस असतो घरातला जी घेतो तो कुरुवंश हा जणू आपला गर्भच आहे असं समजून मी स्वतःला आणि स्वत्वालाही विसरून त्यांना सांभाळत राहिलो. पण माझं सर्वस्व पणाला लावून त्यांना सांभाळणं व्यर्थ गेलं. मी मलाच प्रश्न विचारतोय, अरे वेड्या भीष्मा, तू काय मिळवलंस? फक्त गर्भपात होऊ नये न रडण्याचं वरदान? मी बाणशय्येवर पडलो तेव्हा सर्व रडले, पण मी इच्छावर्णी आजही बाणशय्येवर न रडता पडू नये. जरी युद्धाची अखेर झाली तरी मी रोज दिवस रात्र जागृत असतो. ही जागृती न संपणे हा वर आहे की शाप? माझ्यासाठी सगळे रडले, मी कुणासाठी रडलो नाही, म्हणूनच या बाणशय्येवर स्वतःच्या स्मरणकोशात रडतोय. सगळे सुहृद मला या
या स्मरणकोशात भेटायला येतात. मग ते जीवित असो वा मृत असो असा भेदभाव नाही आहे माझ्या स्मरणकोशात. जगलेल्या आयुष्याच्या रिकाम्या जागा स्मरणकोशात मी भरतोय. जगलेल्या आयुष्याच्या रिकाम्या जागा मी स्मरणकोशात भरतोय. मला जे काही माहीत नव्हतं ते मी ह्या सगळ्या स्मरणकोशात माझ्याकडे इथे घेतोय आणि मी सगळ्या भरलेल्या अंतःकरणाने सगळ्यांना देऊन रितावून जाणार आहे. कारण शेवटी माझं राहणार आहे फक्त आभाळ. तर हे सगळं रामायण जे आपलं महाभारत जे आहे तितकं अथांग आहे. पण मला एक प्रश्न पडलाय सर, छोटासा. कर्णसुद्धा कुंतीपुत्रच होता, हे भीष्माला माहिती होतं का? आणि जसं पांडवांनी जगावं तसं कर्णानेही जगावं असं भीष्माला वाटत होतं का? एक गोष्ट आहे याच्यात, हा खूप छान प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न मला बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा कोणी म्हणून, भीष्मांना पहिल्यांदा माहिती होतं जेव्हा कुंतीचं ते हिच्याशी लग्न लावून देणार होते. कुणाशी? पांडूशी. तेव्हा पांडूशी लग्न लावून देणार होते तेव्हा भीष्मांना हे नारदांनी सांगितलं होतं की तिच्या बाबतीमध्ये असं असं घडलेलं आहे. पण ती अल्लड होती आणि भीष्मांना आधी विश्वासानं सांगितल्यामुळे भीष्मानी ते त्यांच्याजवळ ठेवलं आणि तिचा पुत्र कुठे आहे काय आहे ते पण त्यांनी हे केलं. पण एकूणच संगतीने मूल बिघडतं. तसं दुर्योधन आणि शकुनीच्या संगतीमध्ये बिघडण्यापेक्षा चाणक्य दुर्योधनाने कर्णाला आणि अश्वत्थाम्याला स्वतःहूनच आपल्याकडे खेचलं. कारण त्याला भीम अर्जुनाला शह देणारे 2 मोठे वीर पाहिजे होते आणि ते वीर कर्ण आणि अश्वत्थाम्यात होते. हा एक भाग झाला. भीष्मांना माहीत होतं. भीष्माने स्वतःहून कधीच कर्णाला सांगितलं नाही. कर्णाला प्रथम सांगितलं कृष्णाने, जेव्हा त्यांनी विराट रूप दाखवलं की एकदा समेट व्हावा म्हणून. त्यावेळेला दुर्योधन त्याला पकडायचा घाट घातला कृष्णाला आणि त्यांनी तेव्हा दाखवलं ते. आणि त्याच्यानंतर कर्णाला हे कळलं, ते कुंतीकडून कळलं की तू अजूनही पांडवांकडे जा, महायुद्ध होऊ नये, लोक मरू नयेत. नाही, कुंतीची इच्छा महायुद्ध व्हावी आहे पण कर्ण मरू नये ही इच्छा तिची होती, कारण ती माता होती तिची. त्यांची माता होती. आपण कर्ण हा विषय नको घेऊया, कर्ण हा माझा कर्ण हा विषय विषय नाही. तरी पण एक शब्द आणि सर, आता हे पुस्तक उलगडत जाताना तुमच्यातला लेखक आम्हाला काय काय देतोय. आणि आम्हाला आता बालपणी वाचलेलं महाभारत, नंतर मध्यम वयात वाचलेलं महाभारत आणि आता भीष्म समोर ठेवून आम्ही जेव्हा महाभारत वाचू तेव्हा ही पात्र सहजपणे मनात रेंगाळणारी आहे. आणि मला असं वाटतं की आज आपण आमच्या रसिकांना तृप्त केलेलं आहे. तृप्त एवढ्यासाठी आता तरी तृप्त झालो, पण ती जेव्हा पुस्तक प्रकाशन होईल तेव्हा आम्ही प्रकाशनाला येऊ तेव्हा सगळ्यांनीच यायचं आहे. कारण कसं आहे, हे पुस्तक छोटं नाही. या पुस्तकामध्ये सगळं महाभारत आहे. जे 1,00,000 श्लोकामधलं महाभारत तुम्ही वाचू शकणार नाही आता, किंवा त्याच्यातले 20,000 पानंही तुम्ही वाचू शकणार नाही. पण हे तुम्ही वाचू शकाल. माझं जेव्हा अश्वत्थामा आलं पुस्तक बाहेर, तेव्हा महाभारताचे विलक्षण अभ्यासू जे सुग शेवडे आहेत ते म्हणाले की तुझं एकमेव पुस्तक असं आहे की जे महाभारत अशी अत्यंत प्रामाणिक आहे. भीष्म माझे अधिक प्रामाणिक आहेत, कारण भीष्मांमुळे महाभारत आहे. आता पुन्हा मला अनेक जण सांगतात तर सर महाभारतातील कॅरेक्टर लिहा. सॉरी म्हटलं आता नको मला, कारण त्याच्यामध्ये पुन्हा घुसायचं नाही आहे मला. पण भीष्म लिहून मला एक स्वतःला समाधान काय, मी महाभारताची सुरुवात लिहिली आणि शेवट लिहिला आहे. आणि सुरुवात शेवटामध्ये संबंध मध्य पण भीष्मांच्या ह्याच्यात आहे, कारण ते रीत घेऊन ते वरती आभाळात जातात, सगळं भरलेलं आभाळ. आपल्या भीष्माच्या कादंबरीची उत्सुकतेने वाट पाहतोय. पुन्हा एकदा आपल्याला कादंबरीसाठी शुभेच्छा आणि प्रकाशन लवकरात लवकर हो आणि ती कादंबरी सर्व रसिकांना उपलब्ध हो. हो, हे असं आहे. मी टाकतो नेहमी बऱ्याच वेळा माझ्या फेसबुकवर काही मित्र असतात त्यांच्यासाठी, पण हे तुम्हाला एक माझ्याकडे एक माझी श्रद्धा आहे भीष्मांवर. आता एक बरंचसं काही वेळेला असं काही एक बऱ्याच वेळा इंट्युएशन माणसाला कुणालाही आपल्याला होत असतात. कोणी सर्वसामान्य माणसाला वाटणारे आज कदाचित असं झालं, हा एक कुठेतरी असतो. आणि मी कदाचित त्या विचारात जास्त असेल म्हणून असेल. तो एक छानसा अजून एक प्रश्न आहे. प्लीज. कोरोनाचा काळ चाललाय, प्लीज. भीष्म 180 वर्ष जगले
आणि आमच्यासमोर तुम्ही भीष्माचार्य जाता नाही. कारण 80 वर्ष आणि कणखर असा आवाज, दमदार आवाज, कसदार आवाज. हा कसदार आणि म्हणजे उभं राहताना आमच्यासमोर असं वाटतं रे कोण तरुण उभे आहेत आणि आता आम्ही हे आवडलं. तरुण आहे हे मय आहे ही fact आहे. आम्ही आपल्यासमोर लहानच आहोत. वय सांगून नाही वय सांगितलं हरकत नाही, पण माझं शारीरिक तरुण. वय आहे, हा मानसिक वय माझं 16 आहे. नक्कीच. कारण तशीच धमाल मी करतो जी करायला कठीण असते. होय होय सर याचं राज तरुण- काय आहे या काही नाही, मी खरं सांगू का, सगळ्या मुलांना पण मी सांगतो आजच्या, बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. सकारात्मक राहा. बरोबर. प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक किंवा समीक्षात्मक विचार न करता याच्यामधली पॉझिटिव्हिटी काय आहे ती काढा, आनंद घ्या, प्रत्येक क्षण आनंदाने जगा. अगदी. आयुष्य तुमचं असेल, कारण तो क्षण तेवढ्या पुरताच असतो आणि तो क्षण जगा रे, मस्त भरभरून जगा. मग तो दुःखाचा असेल कसा असेल तो जगा, तो तेवढ्याचा त्याचा अनुभव घ्या आणि सुंदर राहा. सर मगापासून 2 वाजतापासून आपण एकत्र आहोत. एवढ्या मोठ्या नाटककारासोबत, लेखकांसोबत आपण राहतोय, कुठेही दडपण आलं नाही. सरांनी अगदी मैत्रीच्या भावनेनी आपल्यासोबत जे 1-2 तास घालवले, इतकं बरं वाटलं की परमेश्वरा हीच बुद्धी आम्हाला दे, नम्रता दे आणि तर तुम्हाला आभार मानण्याच्या अगोदर मी सांगतो सगळ्या रसिकांना आणि तुम्हाला पण, आयुष्यामध्ये मी फक्त माणसं जमा केली आहेत आणि जी माझ्या बँकेत आहेत ना ती सगळी फिक्स डिपॉझिटला माणसं आहेत फक्त. बाकी पैशाचा कधी मी खूप काही विचार करून कमवले नाही किंवा मला वाणी किंवा असं बनिया होणं जमलं नाही आयुष्यात. सुरुवातीला थोडंसं आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा थोडं दडपण होतं. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा सुद्धा दडपण होतं. मी सर तुम्हाला सांगतो की एक वेगळं नाव आणि एक प्रतिष्ठित असं नाव आणि त्यांना आपण बोलवायचं बरोबर. आणि असं एक थोडंसं दडपण होतं. पण जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो आणि त्यांच्या घरी भेटलो त्याच्यानंतर त्यांनी जो एक विश्वास दिला तो अतिशय खूप वेगळा होता की नाही चांगलं कार्य करताय, चांगलं हे करताय आणि चांगल्या शब्दात एक वेगवेगळ्या विषयावरची माहिती दिली. बरोबर आहे. हा एक जो मगाशी सांगितलं की बी पॉझिटिव्हपणा हा त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आम्हाला पाठीशी हात ठेवला. एक त्या दिवसापासून भीती निघून गेली खरं सांगायचं खरं तर धन्यवाद. एका प्रश्नावर बोलायचंच राहिलं. सर धन्यवाद, आपल्यातला जोशी. अभिनेता जो आहे तो आम्ही खूपदा बघितलाय. ह्या अभिनयाची आवड, लेखनाची आवड तर लहानपणापासून, पण या अभिनयाची आवड कशी काय निर्माण झाली? गंमत बघ, हा. मी खरा क्रिकेटर, अच्छा. आजही मला क्रिकेट हे माझ्या रक्तात आहे. अरे वा. हां, पण माझ्या घरात मध्ये अभिनय पण होता, माझ्या आजोबांपासून, माझ्या काकांपासून, आणि मी लहानपणापासून नाटकात वगैरे कामं केली. हो. तो त्यामुळे माझ्यामध्ये तो अभिनेता, आधी मी हे ठरवलं नव्हतं अभिनय क्षेत्र घ्यायचं किंवा लेखक मी होईन हे तर मला आयुष्यात वाटलं नव्हतं. महाभारताकडे बघेन हे पण मला आयुष्यात वाटलं नव्हतं. गोष्टी ऐकायचं वाचन ठीक आहे हो, करेक्ट. पण हे महाभारत हे वेरा गाभाड्याचं काम नाही आहे. म्हणजे मी की लिहिलंय म्हणून स्वतःला म्हणत नाही असं मोठा वगैरे, नाही बरोबर. पण हे खूप कठीण आहे. पण Correct. हे करून माझ्याकडून त्यांनी घेतलंय दैवी देणगी दैवी मिळाली देणगी. आहे. मग नाही, नाही. भीष्माने आपल्याला एक त्यांच्यावर भीष्म लिहून घेतला, अश्वत्थाम्याने अश्वत्थामा लिहून घेतला असेल. आपल्याला एक दैवी देणगी मिळालेली असं- आहे. असं आहे म्हणा. ही नक्की आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहायचं हे सोपी गोष्ट नाही आहे. कारण लेखक पण व्हायचं, अभिनेता पण व्हायचं, नाट्य निर्माता पण सगळ्यात व्हायचं. मोठी कसरत जोशी मी काय केलं माहिती, मी निर्माता जो झालो होतो ना तेव्हा पहिल्यांदा लक्ष द्यायचं बुकिंग किती झालंय, खिशातून किती पैसे जाणार आहेत आज. आता खिशातून किती पैसे जाणार आहेत ह्याचा हिशोब पहिला करावा लागायचा आणि तोही कळलाय की आज गेले एवढे जाणार आहेत. त्याचं टेन्शन घेऊन परत स्टेजवर यायचं, हा काय विचारात कसं काय झालं. आपण हीच तर अभिनेत्याची ही आहे ना. खरंय. म्हणूनच म्हटलं की ही दैवी देणगी आहे आपल्याला. नक्की. म्हणजे महाभारतासारखा क्लिष्ट विषय सरांनी परत इष्ट आपण आलो, करून दाखवला. आनंद घ्यायचा, बी पॉझिटिव्ह, इट्स ओके. टेन्शनचा पण मी आनंद घेतला. सर धन्यवाद. धन्यवाद. अरे आता भीष्माच्या नंतर टू बी ऑर नॉट टू बी नाही करणार मी काय. पण आता कुठे कॉमेंट्स येतात. येतात. सर रसिकांसाठी रसिकांसाठी. ओके. भीष्म म्हातारे नव्हते, मी देखील नाही, पण टू बी ऑर नॉट टू बी ही माझे गुरुवर्य तात्यासाहेब शिरवाडकरांचं एक श्रद्धांजली म्हणून मी देतो. कारण
त्यांच्याकडून बरंचसं लेणं मला मिळालेलं आहे आणि आपोआप माझ्यामध्ये आलं आहे, कारण त्यांचा हात माझ्या डोक्यावर असायचा जेव्हा मी नाशिकला जायचो तेव्हा. तर मी करतो. आय विल ट्राय. बऱ्याच दिवसांनी बोलतो. याच्या आधीचा बॅकग्राऊंड बऱ्याच जणांना माहिती असेल, नसेल त्यांना सांगतो. म्हातारपण हे फार वाईट असतं आणि तेव्हा प्रत्येक वेळेला जगू की मरू, जगू की मरू अशा अवस्थेमध्ये माणूस असतो. त्याच्या जाणीवा बोथट होत जात आहेत. मग काय करायचं? आता इथला जो बाप आहे, प्रत्येक बापाच्या मनात येतो वेगवेगळ्या क्षेत्रातलं. मग तो बिचारा कारकून म्हणून काम करत असेल किंवा एखादा फिटर म्हणून, टर्नर म्हणून, तर प्रत्येक बापाला ही मनामध्ये ह्या वेदना आहेत आणि त्या बऱ्याच वेळा आपल्या मुलांच्याकडून येतात. कारण या बापाने सगळं आपलं सर्वस्व दिल्यानंतरही मुलं जर हाडूस करत असतील तर मग करायचं काय? आता पुन्हा हा शेक्सपियरियन नट आहे, त्यामुळे ह्याच्या या टू बी ऑर नॉट टू बी मध्ये डोकावतो हॅमलेट, डोकावतो शेक्सपियर, डोकावतो किंग लिअर, डोकावतो ती नाटकं डोकावतात आणि त्याचं प्रतिबिंब आहे ते टू बी ऑर नॉट टू बी. हे सगळ्यांनाच एक अत्यंत म्हणजे ज्याला हे म्हणेल की प्रतिकात्मक आहे. कशासाठी जगतो होता मी? कशासाठी जगतो होता मी? कशासाठी जगतो होता मी? टू बी, टू बी, टू बी or not to be? To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. त्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं देहाचं लखतर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळेशार डोहात आणि करावा सगळ्यांचा शेवट एकाच प्रहारानं, तुझा माझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा स्पर्श कधीही. पण या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोख्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या स्वत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन आम्ही उभे राहतो खालच्या मननं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. अरे हे विधात्या, हे विधात्या, तू एवढा कठोर का झालास रे? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिलाय ते आम्हाला विसरतायत आणि दुसऱ्या बाजूला तू ज्याने आम्हाला जन्माला घातलायस तूही विसरतोयस. अरे मग या विस्कटलेल्या हाडांचे सापडे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर मस्तक आदळायचं, कुणाच्या पायावर मस्तक आदळायचं, कुणाच्या पायावर मस्तक आदळायचं. संपूर्ण भीष्म खूप मोठे आहेत, आभाळच त्यांचं आहे. नटसम्राट हे शिरवाडकरांचं खऱ्या अर्थाने नाटकाचं आणि नटाचं आभाळ आहे आमच्या. त्यामुळे दोन्ही आभाळ मी आज बोललो, कारण त्यांचंही आभाळ आहे, ते आभाळातच आहेत, त्यांचा तामारी ग्रह आहे. सो अशा शिरवाडकरांना माझ्या आभाळाकडून त्यांच्या आभाळात असणाऱ्या सगळ्यांना मी शिरसाष्टांग दंडवत घालतो आणि असाच आशीर्वाद कायम ठेवा म्हणून नम्र प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार रसिको. आजचा हा कट्टा आता लवकरच चालू होत आहे. तत्पूर्वी आमचे स्थानिक नगरसेवक व आमचे मित्र माननीय श्री मनोहरजी डुमरे यांचा आज वाढदिवस आहे. आज ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने
आम्ही त्यांना वाढदिवसाचं अभिषेक चिंतन करतो आहे आणि असंच निरोगी आयुष्य व सदैव घोडदौडीत त्यांचं आयुष्य जावं हीच ईश्वरकडे प्रार्थना करतो. ब्रह्मांड कट्ट्याच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा माननीय श्री मनोहर डोंबरे यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. सर, खरंच कट्ट्याचं आभाळ खूप मोठं केलं. अतिशय सुंदर असं वर्णन आणि सुंदर अभिनय. अतिशय एकदम स्तब्धता सगळीकडे पसरली आणि आपण खूप आभाळ मोठं करून दाखवलं. धन्यवाद. जास्त बोलता येत नाही. सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा धन्यवाद. आपण सर्वांनी काळजी घ्यावी, करोनामध्ये मुखपट्टी वापरावी आणि सुरक्षित अंतर राखावं. आणि असंच आपण पुन्हा लवकर आपल्या रसिक प्रेक्षकांमध्ये कार्यक्रम करू असा आशा बाळगतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.